हॅलो मंडळी, व्यासपीठच्या आजच्या 116व्या कार्यक्रमात मी अपर्णा बेडेकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष सविनय स्वागत करते. आज खरं तर या सगळ्या 116 कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुण्यांची ओळख, कार्यक्रमाची रूपरेषा सांगण्याचं काम माझ्याकडे असतं. मला वाटतं आजचा कार्यक्रम असा आहे की पाहुण्यांची ओळखही सांगायला नकोय आणि कार्यक्रमाचं स्वरूपही सांगायला नकोय, कारण आजचा कार्यक्रम विसुभाऊंचा 3145वा कार्यक्रम. त्यामुळे इथे उभं राहून त्यांच्याबद्दल काही सांगण्याचं काही औचित्यच उरत नाही असं मला वाटतं. पण तरीही आपल्या सभेच्या आणि एकूणच नियमांप्रमाणे पाहुण्यांची ओळख करून देते. ओळख करून द्यायच्या आधीच 2दा टाळ्या मिळाल्यात तुमच्याकडनं, त्याबद्दलच आधी खरं तर आभार मानते. आपल्या पत्रकात लिहिताना मला खरंच असं वाटत होतं की महाराष्ट्राची ओळख, मराठीपणाची ओळख ही सगळीकडे चर्चेचा विषय असतोच, नाही का? पण या मराठीपण कशात दडलंय असं जर का कोणी विचारलं तर पहिलं म्हणजे महाराज आठवतात, पण त्याच्याबरोबर त्यावेळेचे त्यावेळेचा शाहीर पोवाडा सुद्धा आठवतो, गणपतीचा उत्सव आठवतो, पण त्या गणपतीसाठी लिहिलेली असंख्य कवनं, असंख्य भजनं, असंख्य आरत्या या सगळ्या आठवतात. किंवा महाराष्ट्राचा समुद्र किनारा आठवला तर असंख्य कोळी गीतं आपल्या डोळ्यासमोर येतात. सह्याद्रीतले गड किल्ले आठवतात, त्यावेळेला गरजा महाराष्ट्र माझासारखं स्फूर्तिगीत आठवतं. महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यापासनं ते पूर्व सीमेपर्यंत, चांदा ते बांदा असं जे म्हणतात, या सगळ्या भौगोलिक परिस्थितीमधलं हवामान आठवतं, पिकं आठवतात, प्राणी आठवतात, पक्षी आठवतात. आणि याच्या बरोबरीनंच या सगळ्याला सांधणारा एक दुवा म्हणजे त्या प्रांतातल्या मराठीत भाषेत केलेल्या, त्या बोलींमध्ये केलेल्या असंख्य कविता आपल्या मनात रुंजी घालायला लागतात. म्हणजे महाराष्ट्राची ओळख जर सांगायची झाली, तिचा मराठी बाणा, मराठी भाषेची अभिजात थोरवी जर का सांगायची झाली तर मराठी कवितेशिवाय पर्यायच नाही, असं काहीसं वातावरण आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. आणि या कवितेला वेगवेगळ्या पुस्तकातनं, वेगवेगळ्या ग्रंथातनं ज्यांनी तुमच्या आमच्या हृदयापर्यंत नेलं असे कविता प्रेमी आणि कविता सादर करणारे विसुभाऊ बापट आपल्यात उपस्थित आहेत. मंडळी, आत्ताच त्यांनी मला असं सांगितलं की म्हटलं सलग जर का कविता सांगायची झाली तर पाठांतर किती कविता सांगू शकाल? ते म्हणाले सलग 40 ते 45 तास. त्यामुळे किती कविता येतात याची गणती आपण न केलेलीच बरी. सलग 40 ते 45 तास कविता सांगता येतील म्हणजे भाषेचं वैभव किती, किंवा एखाद्या माणसाचं त्या कवितेवरचं प्रेम किती, पाठांतर किती, स्मरणशक्ती किती, या सगळ्याचा आपल्याला अचंबा वाटेल असं व्यक्तिमत्व आज आपल्यात उपस्थित आहे. खरंच खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आपल्याला विनंती करते की व्यासपीठावर आपण विराजमान व्हावं. सुभाऊंची नात आली, अजून मला नाव कळलं नाहीये, पण ती एक गाणं म्हणणार आहे असं कळलेलं आहे. चाळीस 45 तास सलग कविता सांगता येतील अशी पुंजी ज्यांच्याकडे आहे ते विसुभाऊ. परिचय करून देते. खरं तर थोडक्यात देते, कारण त्या 40-45 तासातलं जे काही आपल्याला तास दीड तास ऐकायचं त्यातलं एक वाक्य सुद्धा माझ्या बोलण्यामुळे उणं व्हायला नको अशीच माझी इच्छा आहे. तर त्यांचं जे परिचय पत्र आहे ना, त्यातलं गौरव या नावाखाली त्यांनी जे पान लिहिलंय ते मला अतिशय भावलं आणि त्याच्यात सगळंच त्यांच्या परिचयाचं सार येऊन जातंय असं मला वाटलं.
की रसिक मला आदराने विसुभाऊ म्हणतात, हाच माझा पहिला गौरव आहे. दुसरं असं की कविवर्य शंकर वैद्यांनी मला काव्यदूत ही बहाल केलेली पदवी, हा दुसरा गौरव आहे. कवी कवीच्या ठिकाणी मोठा असतो, पण ती कविता तुमच्या माझ्यासारख्या रसिकांपर्यंत जे दूत म्हणून घेऊन येतात असे हे विसुभाऊ आहेत. आणि ही काव्यदूत ही पदवी देणारे सुद्धा कविश्रेष्ठ शंकर वैद्य आहेत. त्यामुळे त्याच्यातलं महत्त्व त्या शब्दाचं आपल्याला कळून यावं. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने कैलासवासी कमलाकर वैशंपायन एकपात्री स्मृती पुरस्कार दिला, तो तिसरा गौरव. आताच्या पिढीतले ज्येष्ठ एकपात्री म्हणून कैलासवासी मधुकर टिल्लूंच्या स्मृतिप्रित्यर्थ मिळालेला पुरस्कार हा चौथा गौरव. सलग 11 तास आणि सलग 15 तास, सलग 11 तास आणि सलग 15 तास मराठी कवितांचे सादरीकरण करून केलेला विश्वविक्रम गिन्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवला गेला, हा अतिशय मानांकित गौरव. या मानांकित गौरवाची नोंद वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्ड्स ऑफ इंडिया तसंच वर्ल्ड रेकॉर्ड्स ऑफ इंडियामध्ये घेतली गेली, हा त्याच्यापेक्षा वरचा मोठा गौरव. खरंच आम्ही अतिशय उत्सुक आहोत, सगळे कविता प्रेमी म्हणून तुमच्या समोर आज आहोत. आणि मंडळी, आपण तो आनंद घेऊया पुढचा तास दीड तास. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने वसंतराव बेडेकरांना विनंती करते की पुष्पगुच्छ देऊन आपण विसुभाऊंचं स्वागत करू आणि मग कार्यक्रमाला सुरुवात करू. या सगळ्या कवितांना तबला साथ करणारे पवित्र सामंत, त्यांचंही खूप मनापासून स्वागत करते. आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने पुन्हा एकदा विसुभाऊ बापट यांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाची सूत्र आपल्या हाती घ्यावी. धन्यवाद. आम्ही वरती येणार का एक कविता गाणं ऐकायला? येतेस नंतर कधी ये, आत्ताच ये. तिची इच्छा आहे गाणं ऐकायची. येणार का? बरं, सुरू करू कार्यक्रम. दुधावरची सहा सांभाळा दिला. रसिको, नमस्कार. नमस्कार. आवाज फार लहान आला. नमस्कार. ताईंनी मगाशी सांगितलं की सुरुवातीलाच आपोआप 2 वेळा तुमच्याकडनं दाद आलेली आहे, त्यामुळं दाद द्या असं सांगणं उचित ठरणार नाही. पण तरी सुद्धा सांगतो
की मराठी माणूस दाद देताना पण चिपकूपणा करतो. म्हणून सांगावंसं वाटतं की दाद द्या, शायरी नुसतीचा नाही, सांगण्या आलो इथे, कोण्यातरी जिंदा दिलाच्या दर्शना आलो इथे. भाऊसाहेब पाटणकर माझ्या कशी आहे बघा, भाऊसाहेब पाटणकरांच्या बरोबर बसून त्यांच्या काही कविता मी संकलित केल्या, शायरी काव्य प्रकाराबद्दल त्यांच्याशी बोललो. त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की सांगेन काही भव्य ऐशी शायरी माझी नव्हे, सांगेन काही भव्य ऐशी शायरी माझी नव्हे, तो कवींचा मान तिथुकी पायरी माझी नव्हे. ऐसे नव्हे की शायरी आम्हीच आहे निर्मिली, ऐसे नव्हे की शायरी आम्हीच आहे निर्मिली, कमलांतरी भ्रमराधिकांनी केव्हाच आहे निर्मिली. पाठ पहिल्या शायरीचे त्यांनी खरे आम्हा दिले, पाठ पहिल्या शायरीचे त्यांनी खरे आम्हा दिले, फक्त त्यांच्या गुंजनाला शब्द मी माझे दिले. मुद्दाम भाऊसाहेब ऐकवले, त्यांना ऐकवायलाच मिळत नाही भाऊसाहेब, म्हणून सुरुवातीलाच भाऊसाहेब ऐकवले. तर दाद द्या एवढ्या करता म्हटलं की तुमची आमुची अवज्ञानाती युगायुगांची प्रीती, रसिक हो या आमुच्या संगती. नटराज रंगदेवता रसिक दर्शक आणि माता सरस्वती यांना विनम्र अभिवादन करून आणि महाराजांच्या चरणी लीन होऊन वेदव्यास ओंकार साधना मुंबई निर्मित विसुभाऊ सादर करतोय आपला एक आगळा वेगळा काव्य वाचन गायनाचा एकपात्री काव्य नाट्यानुभव कुटुंब रंगलय काव्यात. तबल्यावरती साथ करतायत मास्टर पवित्र सावंत. प्रयोग क्रमांक 3145 सादर करतोय कुटुंब रंगलय काव्यात, कुटुंब रंगलय काव्यात, कुटुंब रंगलय काव्यात. रामराम मंडळी, रामराम रामराम मंडळ. वळखलं का नाही, वळखलं का नाही? आम्ही आमदार आहे का खासदार? आमदार बी नाही, खासदार बी नाही, नगरसेवक बी नाही. आमच्यासारख्या कलाकाराला ओळखणारा माणूस गवठीत भेटतो मंडळी, म्हणून आमची ओळख आम्ही स्वतःच करून देतो. मंडळी आमचं नाव सांगायचं झालं तर आम्हाला म्हणतात विसुभाऊ. रामराम म्हणलं विसुभाऊ आमचं नाव, राम राम विसुभाऊ आमचं नाव. हसाय काय झालं? तुम्हाला ती काय वाटलं विशेष सूचना भाऊ? त्यासाठी वाटलं मी पूर्ण विराम सुपूर्ण विराम भाऊ, विशेष सूचना भाऊ. असं ना एक शब्द आहे विसुभाऊ म्हणतात मला. मंडळी आम्ही लहान होतो तेव्हा आमचा बा आम्हाला सांगायचा, एका शिकून मोठा हो आणि एखाद्या खुर्चीत जाऊन बस, साहेब म्हणून मंत्री म्हणून जाऊ. आमच्या बाचं म्हणतं आम्हाला पटलं आणि मग आम्ही हळूहळू शिकायला सुरुवात केली. बघता BA झालो. आजकाल लई सोपं आहे BA म्हणून, का बेबी मायदार करायला भेटतात. अगदी अलीकडं पेपर फुटायला लागले. वसंतराव पेपरचा आणि वचन पेपर फुटायला लागली. हातासरशी MA करून टाकावं म्हणलं, हातासरशी MA करून टाकलं, ठरवलं काही बी झालं तरी नोकरी करायची. आणि मग काय महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, मुंबईचा सकाळ, आपलं महानगर, सामना, प्रहार, पेपराच्या हात बघायचे आणि अर्ज टाकायचा. लय अर्ज टाकलं, बायका बी खर्च केला ST भाड्यात, पण खरं सांगतो नोकरी मिळायला नाही. अहो खरंच आहे, तुम्हाला ऐकून माहिती असेल, अहो आजकाल MA, MCOM, MSc पदवी घेतल्याने सुशिक्षित बेकार 10 वर्ष स्वतःच्या लायकीची नोकरी हुडकत करतात आणि वयोमर्यादा सपून बसतात बघा. आणि मग या सुशिक्षित बेकारांच्या वाटाला काय येते, एखाद्या उडप्याच्या हॉटेला कंबशी धुवायची पाळी होती. ती पाळी आमच्यावर नाही आली. नोकरी नाही, आमच्या बाला डोसकं दिलं होतं देवाने. डोसकं माहिती आहे का? डोसकं टकूर म्हणतात कोल्हापुरी जमतात त्याला. टकूर दिलं होतं बानं सांगितलं धंदा बदल. आमच्या बाच्या म्हणण्याप्रमाणे महाराष्ट्रभर फिरलो. चांद्यापासून बात्यापासून जो कवी भेटला प्रत्येक कवीला भेटलो आणि त्या कवीच्या अक्षरात कविता एकत्रित केल्या. लई मोठं भाग्य लाभलं अपरणात आहे आपल्याला. होय, गदी माडगुळकरांची कविता त्यांच्या अक्षरात माझ्याकडे लिहून गेली आहे. काल याच वेळेला कोल्हापूरच्या विरंगुळा नावाच्या संस्थेत गदिमांची कविता 1.5 तास ऐकवत होतो. गदिमांची कविता त्यांच्या अक्षरात लिहिलेली आहे. बाबू बोरकर, इंदा कंदीकर, मंगेश पडगावकर त्यांच्या कविता त्यांच्या अक्षरात आहेत. इंदिरा संत, शांता शेळके, आजच्या काळातल्या अरुणा ढेरे त्यांच्या कविता त्यांच्या अक्षरात आहेत. आमचे सुरेश भट त्यांच्या अक्षरात आहेत. एवढंच नाही तर बाबा त्यांची कविता सुद्धा त्यांच्या अक्षरात लिहिलेली आहे.
त्यांचा नातू दिगंत आमटे जो आता लोकबिरादरी प्रकल्पातला दवाखाना सांभाळतो, त्याची कविता त्याच्या अक्षरात लिहिलेली आहे. सम्या कवींच्या कविता एकत्रित केल्या. म्हणजे मॅडमनी वर्णन केलं, आमच्या वहिनीने वर्णन केलं तसं मॅडम म्हणणं बरोबर नाही वाटत. वहिनीने वर्णन केलं तसं चांद्यापासून बांध्यापासून जो जो कवी भेटला त्या प्रत्येक कवीला भेटून त्या त्या कवीच्या अक्षरात एकत्रित केल्या कविता आणि त्याच्यावर प्रोग्राम बनवला. गावागावातनं सुपारी यायला लागल्या हो, गावागावातनं सुपारी यायला लागल्या. आजकालचं जेव आहे सुपाऱ्या येत्या. छत्रपती शिवरायांच्या काळात इडं उचलत होतं, आता सुपाऱ्या देत्या. आम्हाला बी सुपाऱ्या यायला लागल्या. काव्यगानाच्या प्रोग्रामच्या गैरसंबंध असावा म्हणून सांगितलं. पण आता काव्यावर बोलायचं, साहित्यावर बोलायचं म्हणल्यावर कोल्हापुरी सातारीच्या बोलीत बोलून चालेल का? भाषा सुधारून घ्यायला पाहिजे होती. तसं सुरुवातीला जरा त्रास झाला म्हणा. मागणं चांगलं जमायला लागलं, चांगलं जमायला लागलं. आणि मंडळी, अशा पद्धतीने आम्ही प्रमाण भाषेत बोलायला सुरुवात केली. प्रमाण भाषा कोणती? सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचायचं ठरवलं. त्यावेळेला आदरणीय महात्मा ज्योतिबा फुले त्यांना म्हणाले, सावित्री, तुझी बोली भाषा बाजूला ठेवून प्रमाण भाषेचा अभ्यास करावा लागेल. त्या प्रमाण भाषेत बोलायला आम्ही सुरुवात केली. पहिलाच कार्यक्रम मिळाला एका मोठ्या शहरातल्या मोठ्या स्टेजवरचा. आनंद झाला. कार्यक्रमासाठी रंगमंचावरती जाऊन उभा राहिलो. पडदा बाजूला झाला. समोर बघितलं एक मोठं कुटुंब बसलेलं. मोठं नाही, नवरा बायको, त्यांची 2-3 चिलीपिली पोरं, त्या नवऱ्याची भावंड, आईवडील, असं एक मोठं कुटुंब त्या पहिल्या ओळीत बसलं होतं. आणि त्यांच्या समोर आम्ही कार्यक्रम ऐकवायला सुरुवात केली या पद्धतीनं. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरळं विनायकमठं चिंतामणिं त्रिपुरं देव्याद्रिं गिरिजाध्वजं सुभरतं विघ्नेश्वरं गोचरम् ग्रामोराञ्जन संस्थितो गणपति गणराज सुस्वागतम् गणराज सुस्वागतम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. कार्यक्रमाची सुरुवात झाली. साहित्यावरती बोलायचं, सरस्वती मातेची प्रार्थना करावी आणि मग कार्यक्रम सादर करावा असा विचार मनात आला. आणि म्हणून प्रार्थना केली सरस्वती मातेची. माहिती आहे आपल्याला, या कुंदेंदु तुषारहार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणा वरदंड वंदित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिर् देवैः सदा वंदिता, सां पातु सरस्वती भगवती निःशेषज्ञापहा. आम्ही केलेली प्रार्थना संस्कृतमधली. आपल्या मागवा सरकारनं अभ्यासक्रमातनं संस्कृत काढून टाकलं आणि पहिलीपासून इंग्रजी सुरू केलं. त्यामुळे या प्रार्थना शाळेतनं नाहीच्या झाल्या. ओ गॉड ब्लेस मी. नवीन प्रार्थना शाळेत नाही करायला झाल्या. काही ठिकाणी ही प्रार्थना विद्यार्थी म्हणतात, पण उच्चार ऐकण्यासारखे करतात. समां पातु सरस्वती भगवती निःशेषज्ञापहा असाच उच्चार करतात. मराठीत भाषांतर बऱ्याच जणांना माहिती नसतं आणि म्हणून या प्रार्थनेचं त्याच वृत्तात मराठीत भाषांतर ऐकवलं. जी चंद्रासम शुभ्रकांती विलसे, जी शुभ्र वस्त्र असे, वीणेने करलोन शोभती जिचे, जी श्वेत पद्मी वसे, ब्रह्मा विष्णू शिवादी देवहि जिला, भावे सदा वंदिते, माझे रक्षण श्री सरस्वती करो अज्ञाननाशोनिते, माझे रक्षण श्री सरस्वती करो अज्ञाननाशोनिते, माझे रक्षण श्री सरस्वती करो अज्ञाननाशोनिते. हे नमन आमुचे देवी शारदे देव वंदिते महं मंगले माते, हे देव वंदिते छात्र अमीरे जीवाल के सान, ज्ञान साधना पवित्र नम्रमहान, तव स्तवन आमुसे मानस मंगल गाते, तव स्तवन आमुसे मानस मंगल गाते, देव
शक्ती अमुची मानवतेच्या कामी, शक्ती अमुची मानवतेच्या कामी, नितपडो जडो भक्ती पूजा नामी. ही एक प्रार्थना तुझी चरणी माते, ही एक प्रार्थना तुझी चरणी माते. देव वंदिते अहं माते, देव वंदिते अहं शारदा मातेची प्रार्थना झाली आणि त्यानंतर जी रचना समोर येईल ती ऐकवायची मनाशी ठरवलं. वेगळी रचना समोर आली, गणपती बाप्पा आहे, गणपती बाप्पाची रचना समोर आली आणि ऐकायला सुरुवात केली. तू सुख करता तू दुःख हरता, तू सुख करता तू दुःख हरता, तुझा आणि करविता, तू सुख करता तू दुःख हरता. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया 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 मंगलमूर्ती. काय चाललंय काय काय चाललंय काय चाललंय काय? कविता गाण्याचा कार्यक्रम ऐकवता का सिनेमातली गाणी ऐकवताय? असं म्हणत त्या कुटुंबातला एक तरुण उठून उभा राहिला. मागे कसली करतो तुम्ही काही नाही. असं म्हणत त्या कुटुंबातला एक तरुण उठून उभा राहिला. त्याला मी विनंती केली, मित्रा तिथं वरून जे माझी बोलतो ना, अय काय माझ्याजवळ इथं येऊन बोल. आणि माझ्या या विनंतीला वाद घेऊन माझा तो नवीन मित्र शेजारी येऊन उभा राहिलो. मग माझ्या शेजारी उभा राहिलेल्या माझ्या त्या नवीन मित्राचा परिचय करून घेण्याकरता मी त्याला म्हटलं, नाव सांगशील? नावच पाहिजे नवं, सोपं आहे. रवींद्र म्हणतात मला. नाव कळलं, पण रवींद्रा एक रचना ऐकवत असताना तू मला थांबवलंस म्हणून एक प्रश्न विचारणार आहे. सांगता येईल का कवितेची व्याख्या? कशाला म्हणायचं कविता? कविता म्हणजेच काय? इकोनॉमी. हा, कशाला म्हणायचं कविता? कवितेची व्याख्या माहिती आहे का? व्याख्याच पाहिजे तो. सोपी आहे की गाऊन दाखवायची रचना असते त्याला म्हणायचं कविता. काय गाऊन दाखवायची रचना त्याला म्हणायची कविता. नाही कळलं, कविता लिहितात तसं लिहायचं. संगीतकार चाललं होते, तबला पेटी घ्यायची आणि गाऊन दाखवायची, त्या रचनेला कविता म्हणायचं. असं का? एखादी रचना ऐकवशील म्हणजे काय गायला का तुम्हाला येतो याला म्हणायचं कविता. अगं यमला तुझा माझा जोडा भादी जमला, अगं यमला तुझा माझा जोडा भादी जमला, मला दाबा उठी नाही तर शिमला 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 आता बोंबला. ह्याला कविता म्हणायचं असेल तर खरोखरीच बोंबला, याला कविता म्हणायचं का? बरं, कविताला लिहिल्यासारखं लिहिलं, चालीवरती म्हटलं म्हणून याला कविता म्हणायचं. मग ह्याला पण कविता म्हणायचं का? जाता येता दार लावून घ्यावे कविता. चालीवरती म्हटलं, जाता येता दार लावून घ्यावे, भिंतीवरी काल निर्णय असावे. कविता हा कविता. पण ह्याला कविता म्हणावं लागेल का? या रचनेला कविता म्हणावं लागेल. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. कविता म्हणावं लागेल, कविता म्हणावं लागेल. तू बुद्धी दे, तू प्रकाश दे, नवचेतना विश्वास दे, दे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे. कविता म्हणावं लागेल. पण जाता येता दार लावून घ्यावे, भिंतीवरी काल निर्णय असावे. कविता का? कविता कसं म्हणता येईल? वाक्य आहे की वाक्य? वाक्य सांगता येईल का रवींद्र? वाक्य म्हणजे काय? पहिल्या इयत्तेची क्लास शिकाल की नाही? बबन हरण बघ, पहिल्या इयत्तेची क्लास लक्षपूर्वक दर्दी रसिक आहेत म्हणून सांगतो. बबन हरण बघ, छगन कमळ बघ. दाब मिळाले नाही पाहिजे. छगन राष्ट्रवादीचे लोक जास्त दिसतात. छगन कमळ बघ, नमन कर. पहिल्या इयत्तेची क्लास. वाक्य म्हणजे काय सांगता येईल? म्हणजे काय? सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स. नव्हतं का? सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स विच हॅज अ कम्प्लीट सेन्स. अरे वा, वाक्याची व्याख्या बरोबर सांगितली. पूर्ण अर्थ स्पष्ट करणारा शब्दसमूह म्हणजे वाक्य, पुऱ्या अर्थाचं बोलणं म्हणजे वाक्य. आणि कविता वाक्यम रसात्मकम काव्य, रसपूर्ण वाक्य म्हणजे काव्य. श्रवण रसाने भरलेलं, नाहीतर उसाच्या रसात बुडवून काढलेलं वाटायचं. का? रस ओळखा.
बोर्डाच्या परीक्षेत प्रश्न होता 2 मार्कासाठी. आपल्या मारवाड सरकारनं 2 मार्कांचा रस ओळखा प्रश्न सुद्धा काढून टाकला. शिक्षण सगळं निरस करून टाकलं. रसपूर्ण वाक्य म्हणजे काव्य. संस्कृतमधली व्याख्या रवींद्राच्या डोक्यावरून गेली. मराठीतली व्याख्या ऐकवायची ठरवली. पण तत्पूर्वी सांगितलं रवींद्रा, सुंदर गोष्टींची व्याख्या करता येणं अवघड आहे. गुलाबाचं फूल सुंदर आहे, व्याख्या अवघड आहे हो. मग गुलाबाच्या फुलाचे गुण एकत्रित करायचे आणि व्याख्या करायची शक्य होतं. जसं गुलाबाच्या फुलाचं आहे तसंच कवितेचं आहे. कवितेची व्याख्या करता येणं अवघड आहे, पण कवितेचे गुण एकत्रित करून व्याख्या केली शक्य होतं. बरेच प्रयत्न झाले, पण राजमान्यता प्राप्त व्याख्या, उत्कट भावनांचा सौंदर्यपूर्ण आविष्कार म्हणजे कविता. साहित्य आणि साहित्यिकाने स्वीकारलेली व्याख्या, उत्कट भावनांचा सौंदर्यपूर्ण आविष्कार म्हणजे कविता. ही कवितेची व्याख्या आमच्या रवींद्रनाथ मैफलीला समजावून सांगायची होती आणि त्याला कवितेचे गुण सांगितले आणि नंतर व्याख्येकडे घेऊन गेलो. मित्रा रवींद्र, कवितेचे गुण 3 गुण एकत्रित आले तरच ती कविता होते, नाही तर होत नाही. आवश्यक असणारा पहिला गुण कवितेत मानलेली असलीच पाहिजे, भावना. आवश्यक असणारा पहिला गुण भावना, पहिला गुण भावना. काय रे रवींद्र, भावना माहिती आहे की चांगली माहिती आहे. वर्गाच्या शिफ्टीनं बघा, म्हणजे वर्गात शिकते ती भावना नावाची मुलगी यथापेक्षित नाही. मग भावना कोणती? मोठा झालाच तरी आई बाबांना आदरस्थानी मानून नमस्कार केला पाहिजे, ही भावना. गुरुजनांना आदरस्थानी मानलंच पाहिजे, भावना. जास्तीत जास्त अभ्यास केला पाहिजे, भावना. कॉपी न करता पास झालं पाहिजे, भावना. मातृभाषा आणि मातृभूमी यांचा अभिमान अंतःकरणापासून मानलाच पाहिजे, भावना. कार्यक्रम दाद देत ऐकला पाहिजे, भावना. दाद देताना चिकूपणा त्याचा भावना. अद्याप थोडासा चिकूपणा होतोय. दाद देऊ का नको, देऊ का नको, सदाशिव भेट नाहीये. इथून पुढे चिकूपणा होणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करत पुढच्या कवितेकडे जाऊया. भावनेच्या दृष्टिकोनातून काही कविता. कुटुंबाचा पहिला विभाग लहान मुलं आणि लेडीज फर्स्ट म्हणून मुलगी पहिल्यांदा. आता साधारणपणे असे कार्यक्रम जे आयोजित केले जातात यामध्ये 50च्या वरचेच लोक असतात. ज्यांनी ऐकायला पाहिजे ते तरुण येत नाहीत, ज्यांनी ऐकायला पाहिजे ती लहान मुलं आणली जात नाहीत. त्यांनी ऐकायला पाहिजे. खरं म्हणजे आपण ऐकलं, पण त्यांच्यापर्यंत कधी पोहोचायचं? मग छोटीशी मुलगी, आपल्याकडे सगळ्या पद्धतीच्या कविता आहेत आणि लहान मुलीकरता कविता ऐकूया ना भावनेच्या दृष्टिकोनातून. आपल्या आईजवळ हट्ट करत करत मनातल्या भावना सांगतेय, आई ग तुझ्यासारखी पावडर मला हवी, आई ग तुझ्यासारखी पावडर मला हवी, आज माझ्या ओठावर लिपस्टिक लावणार नवी, आई ग नको मला शेपटा सलाम, तुझ्यासारखे केस कात्री आणि ते थांब, कानापासून मारेपर्यंत हवेत लमते दूर, मग कानापासून मारेपर्यंत हवेत लमते दूर, शी फ्रॉक नको बाई, मी काय लहान मूल, आई ग तुझ्यासारखी नेसो की ग साडी, खूप हौस असते मुलीला साडी नेसायची, पण 9 6 साडी नेसायची, ठुमक जायचं, बक्षीस घ्यायची, खूप हौस असते मुलींना साडी नेसायची लहान असताना. आई ग तुझ्यासारखी नेसो की ग साडी, हातामध्ये पर्स दे ना बुकवी जाडी, तुझ्यासारखं मनगटावर घड्याळ हवंय मला, तुझ्यासारखं मनगटावर घड्याळ हवंय मला, मीच म्हणेन बाबांना. वॉल्यूम थोडासा मोठा आहे. तुझ्यासारखं मनगटावर घड्याळ हवंय मला, मीच म्हणेन बाबांना, उशीर झालाय चला. एका हातात घड्याळ बांध, एका हातात बिलवर, कपाळावर छोटी बिंदी चमचमणारा किलोवर. एका कवितेमध्ये हिंदुस्थानातल्या स्त्रियांचे सगळे अलंकार सांगितलेत कवींनी. कवींचं नाव वसंत बापट. कविता कुठेही प्रकाशित नाही म्हणून ऐकवतोय. बहुसंख्य कविता आपल्याला मी अशा ऐकवणार आहे ज्या आपल्याला कधीही वाचायला मिळणार नाहीत. भावनिष्ठ दृष्टिकोनातून कविता ऐकवतोय. एका हातात घड्याळ, एका हातात बिलवर, कपाळावर छोटी बिंदी चमचमणारा किलवर. मंगळसूत्र तेवढा नको, मंगळसूत्र तेवढा नको, सगळे मला हसतील, नाव घे पोटात चिडवत बसतील. चिडवनस्त घेईन म्हणा बाबांचं मी नाव, चिडवनस्त घेईन म्हणा बाबांचं मी नाव, इश्य कसलं नाव त्यांचं जुनाट, हनुमंतराव. भावना. भावनेच्या दृष्टिकोनातून लहान मुलीकरता कविता ऐकल्यानंतर लहान मुलगा म्हणतो आमच्याकरता एक कविता ऐकवा. ऐकवतो. माझ्या पाठोपाठ 7 किती मोठ्यानं घालताय बघूया. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा
असं गणपती बाप्पाचा जय जयकार करत प्रत्येक मराठी माणसाच्या घरात गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना होते भाद्रपद शुद्ध चतुर्थीला. आणि त्याच्या पद्धतीनुसार त्याच्या ऐपतीनुसार त्याच्या घरात गणपती बाप्पा मुक्काम ठोकून बसतात. मग कोकणस्थ ब्राह्मण 1.5 दिवस, देशस्थ 5 दिवस 7 दिवस गौरी बरोबर जातात. आणि बहुतेकांच्याकडं 10 दिवस गणपती बाप्पा चक्कपैकी मुक्काम ठोकून बसतात. गणपती बाप्पांना आणताना उत्साह असतो, त्यापेक्षा पोचवताना उत्साह वाटतो. एक घोषणा वाढते, गणपती बाप्पा, आवाज गेला, गणपती बाप्पा पुढल्या वर्षी, पुढल्या वर्षी, पुढल्या वर्षी यायचंय तर जायचंय कशाला, पुढल्या वर्षी यायचंय तर जायचंय कशाला, बाप्पा तुम्ही यावो, राहायला, बाप्पा तुम्ही यावो, राहायला, यावो. आम्ही काय करू, पूजा करू, रोज तुमची आरती गाऊ, लाडू आणि मोदकांचा देऊ रोज खाऊ, मंदिरला मागून शेवटी इकडे या येतील. रोज रोज शाळेची कटकट पार, रोज रोज शाळेची कटकट पार, आठवड्यातून सुट्टीचा एक रविवार, आठवड्यातून सुट्टीचा एक रविवार. पुस्तकांचा वाद नको, मास्तरांचा वाद नको, पुस्तकांचा भार नको, मास्तरांचा वाद नको, आमच्या घरी राहिलं तरी नको शिकायला. घरी नाही गेला तर आई चिडता, तुमच्याशिवाय बाबा तुमचं देव, तुमच्याशिवाय बाबा तुमचं देव, आमच्यासाठी देवगणाला सुट्टी तुमची भावना करा, आमच्यासाठी देवगणाला सुट्टी तुमची भावना करा. मोठा मुलगा म्हणतो आमच्या करता एक कविता ऐकवा, म्हणून ऐकवतो. रवींद्रनाथ भावनेच्या दृष्टिकोनातून 2 ओळींची कविता. आमचे अशोक थोरात नावाचे कवी मित्र आहेत अमरावतीचे, त्यांनी 2 ओळी दिल्या मला. दिसलो तरी असा मी साधा म्हणू नको, तरुणांना आवडणारी कविता. दिसलो तरी असा मी साधा म्हणू नको, अगं मरतो तुझ्यावरी ग दादा म्हणून नको. अशा पद्धतीचं प्रेम जुन्या पिढीच्या लोकांना नाही झालं, तरी सुद्धा तरुण तरुणी प्रेम करतात. 10वीत 11वीत मुलं मुली जायला लागली की पट प्रेमात पडतात. तोपर्यंत त्यांना काही कळत नाही, आपल्याला वाटत असतं, प्रत्यक्षात त्यांना बरंच कळत असतं. दादा आपल्याला सांगतो, शाळेत कार्यक्रम करत फिरतो, 8वी 9वी पोरं प्रेम करतात. सैराटचा परिणाम झालाय हो. ते चित्रपट बॅन केले पाहिजे, त्यांनी चवीनं बघतो, त्याचा परिणाम होता. घडतं हे असं आहे. जुन्या पिढीतल्या लोकांना आवडत असं म्हणून काय झालं तर थोडं प्रेम करतातच ना. फक्त उल्लेख करतो या कवितेचा. मंगेश पडगावकर लिहितात, बोलगाणी कविता सांगतात की त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं, कळू दे की मला सांगा तुमचं काय गेलं. एक कडवं ऐकूया. एकदा ती त्याच्यासाठी वेडीपिशी झाली आणि पाऊस होता तरी भिजत त्याच्या घरी गेली. पडगावकरांची कविता त्याला हरकत नाही. एकदा ती त्याच्यासाठी वेडीपिशी झाली आणि पाऊस होता तरी भिजत त्याच्या घरी गेली. घरात दुसरं कोणीच नव्हतं म्हणून त्यांचं पावलं, त्यानं तिला जवळ घेऊन चक्क दार लावलं. मग लावलं तर लावू दे की, पावलं तर पाहू दे की, तुमच्या आमच्या पूर्वजांनी दुसरं काय केलं. मग अशा पद्धतीचं प्रेम जुन्या पिढीच्या लोकांना आवडत नाही. त्यांना प्रेम करणं आवडत नाही का? आवडतं. प्रेम करायला परवानगी देत नाहीत का? देतात, पण प्रेम कसं करायचं सांगतात. आदरणीय कविवर्य कुसुमाग्रज 2 सांगतात, प्रेम करा पण कसं.
प्रेम कर भिल्लासारखं पानावरती खोचलेलं, प्रेम कर भिल्लासारखं पानावरती खोचलेलं, मातीमध्ये उगून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं. असं प्रेम करायला गुरुजी म्हणजे परवानगी देतात. असंच प्रेम होतं त्या दोघांचं. पाणी तिथं मुरलं, दोघांचं लग्न झालं. ती त्याच्याबरोबर सासरी नांदायला निघून गेली. कुठं? सासरी. मुलगी कुठली? मुंबई, पुणे, ठाणे, गिरगाव. मोठ्या शहरामध्ये राहणाऱ्या मुली, मोठ्या शहरामध्ये राहणाऱ्या मुलींनी स्वतःच्या भावी संसाराविषयी मनामध्ये काही कल्पना रंगवून ठेवलेल्या असतात. काय कल्पना? नवरा, बायको, किचन, बेडरूम, 2 मुलं, सुटसुटीत संसार असावा, उगीच फापट पसार नको, अशी कल्पना असणारी मुलगी लग्न होऊन नांदायला गेली. कुठं? सासरी. कुठं? सासरी. कुठं? सासरी. कोणत्या गावी? बारामतीला. त्यांची मुलगी राजकारणात पडली ना. कैलास गांधी नावाचा आमचा कवी मित्र आहे. वात्रटिकाच लिहितो तो, दापोलीचा आहे. काय लिहिली वात्रटिका? वात्रटिका म्हणूनच बघा बरं का जाता. बारामतीच्या हत्तींना घराणेशाही खपत नाही. बारामतीच्या हत्तींना घराणेशाही खपत नाही. खायचे दात लपले तरी सुळे काही लपत नाही. एकत्र कुटुंबाच्या आरामाला घरात सापडली आणि त्याला स्वतःचा स्वतंत्र संसार थाटावा असं वाटायला लागलं. याबद्दलच्या भावना सांगताना तयार झालेली कविता आहे. ऐकू ना का नको? ऐकू ना? ऊन खिचडी. कविता तुम्हाला नक्की आवडेल. कविता आवडली, कवींचं नाव सांगतो. नाही आवडली, माझ्या नावावर खपवून देतो. ऊन खिचडी ऐकताना राठोड मॅडम, ऊन खिचडी. हो, ऊन खिचडी साजूक कतूप. उगाच आहे काय? ऊन खिचडी साजूक कतूप आणि वेगळं व्हायचं भारीचं सुख. 1 नाही 2 नाही माणसं 12, घर कसलं गेलं ते 5,000. सासूबाई, मामांची, नणंदा, दीर हसतात पाहिजे कशा सासू. सासूबाई, मामांची, नंदानी, दीर, जावेच्या पोरांची सदा फिरती. पाहुणे राहुणे सण आणि वार, रांधावाडाची बेजार. 10 मध्ये दिलं ही बाबांची चूक, वेगळं व्हायचं भारीचं सुख. सगळ्यांना वाटतं माझं घर प्रेमळ, सगळ्यांना वाटतं माझं घर. आता वाटतं का तुम्हाला? सगळ्यांना वाटतं माझं घर प्रेमळ. अहो प्रेमळ प्रेमळ तरी सासू ती सासू, एवढासा झाला तरी विंचू तो विंचू. चिमुकली नणंदबाई चुगली खाली की विधभर लाकडाला हातभर शिल्पी. बाबांची माया काय मामांजींना येते? सांगा तुम्ही. कवी कसा दिसतो पहा रसिको. बाबांची माया काही मामांजींना येते. पाणी तापवलं म्हणून सार काय करते. बहीण आणि जाऊयात अंतरच खूप, वेगळं व्हायचं भारीचं सुख. बरं, दोघांचा संसार सदा दिवाळी दसरा. अपर्णा वहिनी बरोबर ना. दोघांचा संसार सदा दिवाळी दसरा. दोघांत तिसरा म्हणजे डोळ्यात कचरा. दोघांनी राहायचं, छान छान लिहायचं. उगीच आहे काय? दोघांनी राहायचं, छान छान लिहायचं, गुलू गुलू बोलायचं, दूर दूर फिरायचं. आठवड्याला सिनेमा, महिन्याला साडी, 15 साड्या बाई आवडी निवडी. स्वयंपाक तरी काय? पापड, मेतकूट, दह्याची साय. हो, पेडेकरांचं लोणचं पण. पापड, मेतकूट, दह्याची साय. ऊन खिचडी साजूक कतूप आणि वेगळं व्हायचं भारीचं सुख. मी काय कमीची आहे? उभाटातलं पाणी आहे. रडले पडले आबोला धरला, सोडलं नाही. रडले पडले आबोला धरला, तेव्हा कुठं वेगळा संसार मांडला. झटक संसार घातलाय या एका दिवशी पाहायला. दूर झाडालो आमच्या घरी म्हणून म्हटलं. रडले पडले आबोला धरला, तेव्हा कुठं वेगळा संसार मांडला. पण मला काही कळतच नाही. मला काही कळतच नाही. महिन्याचा पगार कसा पुरतच नाही. साखर आहे तर चहा नाही, तांदूळ आहे तर गहू नाही. यांची आई मागण्याची तरास नवीन, घोटभर पाणी द्याला बायकोच हवी. बाळ रडला तर ते खपायचं नाही. आमचा बाळ्या रडला खपायचा नाही. 1 मिनिट असताना घ्यायचंही नाही. स्वयंपाक करायचा मीच, भांडी घासायची मीच, बाळ रडला तर त्याला घ्यायचं मीच आणि यांची मर्जी सांभाळायची मीच. जीवाच्याही पलीकडे काम झाले खूप. वेगळं व्हायचं कळायला लागलं सुख. वेगळं व्हायचं कळायला लागलं सुख.
कविता संपायची आहे. शेवटी म्हणते सासूबाई रागवांच्या बऱ्याच होत्या. आमच्या सासूबाई रागवा, सगळ्या सासूबा खुश दिसतात. पुढची ओळ आहे का म्हणजे कळेल. सासूबाई रागवायच्या बऱ्याच होत्या, सकाळचा स्वयंपाक निदान करीत तरी होत्या. मामूंजी दिवसभर बाळाला घ्यायचे, बाजारात करायला हे भाऊजी जायचे, कामात जावीची मदत व्हायची, मोठ्या भाऊजींनी उर्नीपूर पाहायची. आता काय कुठल्या हौशी कुठल्या आवडी, 12 महिन्याला एकच साडी. कुठल्या हौशी कुठल्या आवडी, 12 महिन्याला एकच साडी. थंडगार खिचडी संपलंय तू वेगळं व्हायचं कळलं. कवितेला दाब देईल म्हणून कवितांना सांगतो. प्राध्यापक मोदा देशमुख, आनंद निकेतन महाविद्यालय वडोदरा यांच्या घरी बैठकी व्हायच्या आमच्या बाबा त्यांच्या सर. आणि त्या बैठकीत मिळालेली कविता आपल्यासमोर सादर करण्याचं भाग्य आज मला मिळालं. माझ्याकडे काही बऱ्याच जणांनी कविता लिहून घेतली, पण चिरफाड करतात त्याची. आपल्या मनाला येईल ते वाक्य घुसरतात, कवींचं नाव सांगतच नाहीत. माझं म्हणणं आहे ऐकवा, कविता पोचली पाहिजे, पण त्या कवीचं नाव सांगा, त्याला न्याय दिला पाहिजे. तो देत नाही म्हणून दुर्दैव वाटतं या गोष्टीचं, दुःख होतं या गोष्टीचं. मग आताची कविता घेणारे कवी मोदा देशमुख, वडोदऱ्याचे बाबा आमच्यांचं वडोदरा. शृंखला पायी असू द्या मी गतीचे गीत गाई, दुःख उधळाय असं आता आसवांना वेळ नाही, हे म्हणणारे बाबा आमटे. त्यांची मुलं आजही समाजकार्यात कार्यरत आहेत आणि त्याचं फलित आज का काल मंदाकिनी आमटे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार महाराष्ट्र राज्याने दिला. कार्याचा गौरव आज नाही उद्या होतो, पण कार्य करत राहणं अत्यंत महत्वाचं आहे. मग अशा या कुटुंबातला एक विकास आमटे आजही आमच्या यवतमाळ जिल्ह्यात फिरतो. का? शेतकरी लोक आत्महत्या करतात, तो आत्महत्या करू नका म्हणून सांगत फिरतो. जबाबदार कोण आहे? आम्ही आहे या गोष्टीला जबाबदार. रसिको, आपल्यासमोर एक मुद्दा सांगतोय. 94 साली इंग्लंडला गेलो होतो. 40 दिवस मुक्काम होता. तिथं रोज पाऊस कोसळत होता. तिथं रोज पाऊस कोसळतो म्हणून ते आपल्या मुलाला शिकवतात, रेन रेन गो अवे. माझ्या पणजोबांनी शिकवलं, माझ्या आजोबांनी शिकवलं, माझ्या बाबांनी शिकवलं, मी शिकवलं, माझा मुलगा शिकवेल, माझा नातू शिकवेल. हीच काव्य सातत्यानं आमच्याकडे शिकवलं जातं. का? आम्ही हे शिकवायचं का? रेन रेन गो अवे. पडतो त्यावेळेला तुफान पाऊस पडतो आणि आत्ता सांगितलं जातं की या वर्षी उन्हाळा कडकडीत येणार आहे आणि पाऊस कमी होणार आहे. हे पावसाचं असं प्रमाण का घडतं? कारण आम्ही आमच्या मुलांना शिकवतो रेन रेन गो अवे. आम्ही आमच्या मुलांना शिकवलं पाहिजे ये रे ये रे पावसा. नाही ओठावर सागर, डोळा पावसाची गाणी, हंडानी कामाच घुमे दे रे आभाळा दे पाणी. आभाळाला पाणी आम्ही मागितलं पाहिजे, हो त्या मागत नाही. म्हणून शेतकरी आत्महत्या करतात. आत्महत्येची कारणं बरीच आहेत, मी पाहून आलेलो आहे. पण एक कारण दुष्काळ, त्यातलं एक कारण आहे. मग केले नाही का शेतकऱ्यांना आत्महत्या? आणि आभाळात गेला त्याचा आत्मा, शरीरावर ते होणारे अंत्यसंस्कार बघायला लागला. आत्म्याला काय वाटतं? हे माझं मेलेलं शरीर जिवंत होतं, घरच्या गरीब परिस्थितीमुळे सुख देऊ शकलो नाही, पण आज या मेलेल्या शरीराला अंत्यविधीच्या रूपानं मिळणारं सुख किती सहज मिळते. शेवटचा सोहळा सुखाचा वाटतो. कवितेचं नाव आहे आत्मा म्हणतो. कवी जगदीश खेबुडकर. एकच करू ऐकवतो कारण करू रसातला जास्त नको ऐकायला. आत्मा म्हणतो काय? आज मधुनिया जीव झाला मोकळा, देवा सोहळा सुखाचा आज मागिला. रसिको, ही कविता टेबलवरती तयार करून ठेवली होती. जगदीश खेबुडकर आणि माझाही संबंध खूप जवळचे होते. अखिल भारतीय साहित्य परिषद आणि अभाव्यको, भारतीय अभाव्यको
याचे ते अध्यक्ष होते. त्यावेळेला मी संघटन मंत्री काम करत होतो कोल्हापूरला. त्यामुळे सहवास खूप मिळाला. मग ही कविता टेबलवरती तयार करून ठेवली होती आणि पिंजरा सिनेमाचे निर्माते झाले. त्यांनी ती कविता वाचून बघितली आणि खेबडूकरांना म्हणाले, नाना असं गाणं पाहिजे पिंजरा सिनेमाची सांगता करताना. मग या कवितेला आधार म्हणून सिनेमाची सांगता करणारं गाणं झालं, माझ्या काळजाची नाळ आज खेळली कशी नशिबान थट्टा मांडली. हे गाणं ज्याच्याकडून तयार झालं ती मूळ कल्पना खेबडूकरांची मूळ कविता. खेबडूकर आपल्या गावरान देवा नावाच्या कार्यक्रमात ऐकत होते. आता मी ऐकवतो पण फक्त माझ्याकडे आणि त्यांचा मी एक आवडता शिष्य आहे म्हणून ऐकवतो. आज एक करवा ऐकूया. आज म्हणून या जीव झाला मोकळा देवा सोहळा सुखाचा जन्माला. जन्मभरी नाही केली दसरा दिवाळी. गरीब होतो. जन्मभरी नाही केली दसरा दिवाळी. दसरा दिवाळी तेल पाणी नव्हतं माझ्या कधीही कपाळी. कधीही कपाळी. आज नाशवंत देह राहू घातला देवा सोहळा सुखाचा जोडला. एकदम शेवटचं बरोबर. जन्मभरी झाली माझी अशी फसवणूक. अशी फसवणूक झाली त्याची आज मिरवणूक. आज मिरवणूक. आज माझ्या नशिबाचा मांग पेटला देवा सोहळा सुखाचा जन्माला. सोहळा सुखाचा जन्माला. भावना सांगितलं. पहिला गुण भावना. बाबा बाबा ते काय म्हणतात काय शुद्ध समजत नाही मला. कंटाळा आला बाहेर जाऊया. कंटाळा आला का तुला? गाणं म्हणायला येणार आहेस का? कंटाळा आलाय तुला? गाणं म्हणायला येणार आहेस का? हे आणि येणार आहेस का? एक होतं काश. एक वेगळ्या पद्धतीची कविता. पडसलगीकर नावाचे कवी सांगलीला होते. त्यांनी लिहिली 2-3 ओळींचीच कविता. एक होतं कास त्यानं कुमारी असं. एक होतं कास त्यानं कुमारी असं. आईला म्हणाल पाठीवर बसव. आई म्हणे त्याला अरे बाळा कास पाठीवर बसवते पण आधी मला हसव. नाना मुलांची कविता. आमच्या मुलाला एक नर्सरी स्कूल चालू झालं आहे. 5 वर्षाची मुलं 5 वर्षाची मुलं ऐकायला येत नाही त्यांना, बोलायला येत नाही. 1976 साली गेलो होतो तिथं. या मुलांना ऐकायला येत नाही, बोलायला येत नाही. अशा पद्धतीच्या शाळा फॉरेनमध्ये काम करतात. त्यांनी प्रयत्न केला. लहान लहान मुलांच्या कानात छोटंसं मशीन बसवलं, इयरफोन, ठेक्यावर गाणी ऐकवली. ठेके मशीनमुळे गेले ऐकायला. तसा प्रयत्न आमच्या इथे करायचा. मराठीत गाणी पाहिजे द्याल का? का नाही देणार? इंग्रजीतली गाणी मराठीत देतो पण इंग्लिशमधली गाणी ऐकवली त्याने. Old MacDonald had the farm, E-I-E-I-O. Old MacDonald had the farm, E-I-E-I-O. In that farm there are some cats, meow meow here and meow meow there, here meow there meow everywhere meow meow. Old MacDonald had the farm, E-I-E-I-O. प्राणी आण्यावर मधलं ते गाणं तयार झालं. In that farm there are some dogs, भाऊ भाऊ here and भाऊ भाऊ there, here भाऊ there भाऊ everywhere दिसू भाऊ. मी म्हणला तुमच्या इंग्रजीत गाणं मराठीत असं वाटतं की काय तुम्हाला? ऐका म्हटलं मराठीतले गाणं. मातृभाषेवर कोणी कमी लेखलं माझं डोकं जागावर केलं. येरगावची मायबोली आहे, ज्ञानदेवांची मायबोली आहे. अमृताते ही पैसा जिंकायची ताकद तुमच्या आमच्या मातृभाषेत आहे. पण मायबोलीचं खच्चीकरण होते जबाबदार मराठी माणूस आहे. 45 वर्ष महाराष्ट्रात मिळतोय लसी भाऊ. अनेक अनुभव घेतले मराठी माणसांनी. काय ऐकायची मराठी कविता? मराठी माणूस म्हणतो ऐकायला गर्दी. उसने शादी का जोड़ा पहनकर सिर्फ चूमा था मेरे कफन को. बस उसी दिन से जन्नत में हूँ रे मुझको दूल्हा बनाए. एखाद्या उर्दू शब्दाचा अर्थ विचारला तर सांगायला येत नाही. कशाला जाता ऐकायला? आणि मराठी कविता काय ऐकायची म्हणता? कोण खच्चीकरण करतं? मराठी माणूस जबाबदार आहे. प्रकार माहित नाहीत आम्हाला. आपल्या मातृभाषेतल्या कवितांचे इतके प्रकार मी संकलित केले माझ्या अल्पमतीनं. आणि त्याकरता 45 वर्ष महाराष्ट्रात फिरलोय. किती प्रकार मातृभाषेतले प्रत्येक प्रकार व्याकरणासह ऐकवतो. एवढं संकलन आहे.
किती प्रकार, अभंग, भक्तिगीतं, भावगीतं, नाट्यगीतं, स्फूर्तिगीतं, चित्रपटगीतं, बालगीतं, बडबडगीतं, कूटगीतं, स्फुटगीतं, स्त्रीगीतं, लोकगीतं, कोळीगीतं, आरत्या, गण, गवळण, लावणी, आर्या, पोवाडे, गझल, हायकू, मारडी, शेरशाली, वातडिका, चावडिका, कणिका, क्षणिका, लोचडिका, गोंधळ, बाळू, समाजजपा, श्लोक, सुनी, फटका, आदळ आणि दोहे इतके काव्य प्रकार तुमच्या आमच्या मातृभाषेत. काय ऐकायची म्हणजे? अरे बस ऐकायला. ज्या पद्धतीच्या पाहिजे त्या पद्धतीच्या कविता ऐकतो, सगळ्या पद्धतीच्या कविता आहेत माझ्याकडे. बालगीतांच्या वरती PhD केलेल्या मॅडम भेटले होत्या मला, नाना सोपारा. त्यांचा थिसिस फॉलोअप केला आणि त्यातून बालकवितांचे 12 प्रकार मिळाले. फक्त 12 प्रकार आपल्या मातृभाषेत आहेत, इतर ठिकाणी नाही. मग पहिला प्रकार, शिवनेरीच्या शिवाला गाते अंगाई, शिवाला गाते अंगाई. अंगाई गीत म्हणतात. बाळा जोडे कुलभूषणा दशरथ नंदना, बाळा जोडे पाळणा गीत. सस्सा सस्सा कापूस जसा त्याने का सवाशी पैस लाविली, वेगे वेगे धावू डोंगरावर जाऊ ही शर्यत रे अपुरी. लहान मुलांची कथा कवितेत गुंतून ऐकवायची, याला कथागीत म्हणतात. ओल्ड मॅकडोनल्ड हॅड द फार्म, EIEIO. प्राणी आणि वाघबाजाचं गाणं तयार झालं. मराठीत कसं, म्हातारीची शेती होती, शेतावरती राहत होती, शेतावरती बांधले होती, म्याव 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 करीत होती, इकडे म्याव म्याव तिकडे म्याव म्याव आरडती ओरडती, म्हातारीची शेती होती, शेतावरती राहत होती. बाल कवितांचे हे प्रकार आहेत. आणखीन एक प्रकार, हात पहा हात, दिसतो ना, दिसतो ना, नाही निवडणुकीसाठी आणि सारखे सारखे बोलत आहेत संजय. तसं का वागणार नको, पंजा नाही हात आहे. हात पहा हात कसे गोले, हात पहा हात कसे गोले, ही कविता एवढ्या करता सांगतो, आपल्या समोर सादर करतोय. सर, मी काही वर्षापूर्वी म्हणजे 1982-83च्या दरम्यान या मंदाकिनी त्यांच्या लोकविरात्री प्रकल्पावरती आदिवासी आश्रमशाळेत कार्यक्रम ऐकवायला गेलो होतो. आदिवासी आश्रमशाळा विनामूल्य कर, पैसे घेऊ नकोस असं मला अरुतई वाघांनी सांगितलं, म्हणून आश्रमशाळा करायला सुरुवात केली. 1250 आदिवासी आश्रमशाळा विनामूल्य केल्या गेली सुरुवात. त्यांच्याकडे ज्यावेळेला पहिल्यांदा गेलो त्यावेळेला बाबांनी सांगितलं, विसू भाऊ, इतकी लहान लहान मुलं आपल्या मातृभाषेवरती जबरदस्त प्रेम करतात. किती तर मातृभाषेत त्यांना एखादी कविता ऐकवत नसतो तर मराठी ऐकायला बघता नाही मुलं. मग आत्ताची कविता गोंडी भाषेत भाषांतर करून घेतली, त्याला ती गोंडीत ऐकवायचं. गोंडी काही हो नावा पांढरी पांढरी, काही हो नावा पांढरी पांढरी, काल काल तुझे नावा उच्चते सुंदरे, काल काल तुझे नावा उच्चते सुंदरे, काले काले केस माझे पाहून छान, काले काले केस माझे पाहून, काले काले केस. बोबडगीत दुसरं नाव, बोबड्या बोरात लिहिलेलं गाणं म्हणून बोबडगीत. बोबडगीत नावाचा काव्य प्रकार मराठीत पहिल्यांदा लिहिलेला संत नामदेवांनी, की थमालले थमाला उड्या गाई, नामदेवांनी लिहिल्या गाण्यांना बोबडगीत म्हणतात त्याला. आणि याला म्हणतात बालगीत. सांग सांग भोलानाथ, सांग सांग भोलानाथ, याला बालगीत का म्हणायचं? तुम्ही सांगता म्हणून कशा काय म्हणायचं याला बालगीत? बालगीत का म्हणायचं? अरे रवींद्र, तुझे बाबा म्हणतील का आपली झोपती तळी साचून सुट्टी मिळेल का? नाही म्हणणार, बालकल्पनेतून साकार होतो त्याला म्हणायचं बालकविता. एक बालकविता ऐकूया. विजया जागीरदार नावाच्या कवित्री साप्ताहिक विवेकला लिहित होत्या. उत्कृष्ट बालकविता घेणाऱ्या कवित्री, त्यांच्या काही बालकविता मी त्यांच्याकडे घेतल्या. पैकी एक कविता ऐकूया. नंदुरबारच्या आदिवासी बेल्ट, पण विस्तर त्यांचे
सुप्रीम कोर्ट जज होते दिल्लीला. हा, आणि त्यांच्या घरोब्याच्या संबंधात मला ज्या काही कविता मिळाल्या त्यातली एक कविता. एक लहानसा मुलगा आईवरती रागावला. घराच्या समोर असलेलं तर गाडीच्या काठाशी जाऊन बसला. पाहता पाहता दुपारची वेळ संपली. तिने सांजेची वेळ जवळ जवळ आली. पौर्णिम्याचं चंद्र आकाशात उभं आहे. तिने सांग झाली की घरी जायचं असतं. लहान मुलाच्या लक्षात आलं. मुलगा उठला, त्याला डोकावून बघितलं. तळ्याचं पाणी संथ झालेलं, शांत झालेलं, आणि त्या शांत झालेल्या पाण्यात पौर्णिमेच्या चंद्राचं प्रतिबिंब पडलेलं दिसलं. ते पाहिल्याबरोबर लहान मुलगा घाबरला. धावत धावत आईजवळ गेला. आईला म्हणतोय, धाव धाव आई, धाव धाव. आभाळ पाण्यात पडलंय ग, चांदोबात खोलात बुडलंय. आभाळ पाण्यात पडलंय ग, चांदोबात खोलात बुडलंय. हातपाय पसरून, त्याचं इंग्रजीत भाषांतर होईल का? दसकन घसरून, हातपाय पसरून, दक्कन पाण्यात आईला सोडून धावायचं, कशाला चालायचं, आईला सोडून धावायचं. आईला सोडून पाण्यात बुडलंय ग, चांगला खोलात बुडलंय, चांगला खोलात बुडलंय ग, चांगला. बालकविता. उत्कटता दुसरं म्हणा, भावना पहिला, दुसरा उत्कटता. कसा असतो? घटना घडतात, लिहावंसं वाटतं, सांगावंसं वाटतं नाही, स्वतःला विसरून मांडली जाते, ही घटना कविता असते. कविता सहज नाही जन्मालाच आहे. अरे रवींद्रनाथ गदी माडगुळकर म्हणायचे, एक हलव्याचा दाणा असतो छोटासा, पण तो बनवताना सुगरण कसा बनवते. एक छोटासा तीळ, त्या तिळावरती एक 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 फूट साखरेचं चढवते, आणि ज्या वेळेला त्याच्यावरती भरपूर फूट चढवली जातात त्यावेळेला तो हलवा तयार होतो. हे जसं आहे तसंच कवितेचं आहे. अनुभवांची पुटं त्यावरती चढावी लागतात, त्यावेळेला कविता जन्माला येते. कविता स्फुरण्या जित्या जीवाचे जातीवंत जगणेच हवे, असं गडकरींनी लिहिलंय. रोज कवितेचा रतीप घालणारे भरपूर आहे. कारण कविता म्हणायचं की नाही का, प्रश्न निर्माण होतो. अशा पद्धतीच्या रचना व्हॉट्सअपला हजारो येतात. पण कविता कशाला म्हणायचं हे जर विचारलं तर त्यांना सांगताही येत नाही, हे दुर्दैव आहे. उत्कटता कशी असते? एक लहानसा मुलगा अद्याप बालगीतात गुंतला होता, कारण हल्लीचा होता. हल्लीची लहान मुलं, पूर्वीची लहान मुलं तफावत. लहान मुलं होती पूर्वीची, माझा देश आहे म्हणाली, माझं राष्ट्र आहे, माझं राष्ट्र आहे. अशा मुलांना काबाबून तशी सांगितली जायची. 1942 चळवळ, चळचावचं आंदोलन, हिंदुस्थान माझा देश, आत्र्यांनी लिहिलं. माझा प्यारा भारत देश, मला कमी या देशाचा, माझी शेते माझे डोंगर, माझी गंगा माझा सागर, हिमालयाच्या शिखरावरून सांगू जगाला साऱ्या गरजूंनी, खबरदार जर इथे याला तर वाहतील रक्ताचे सागर जळीत जावं. आत्र्यांनी लिहिलं काव्य उत्कटता. या कवितांचा परिणाम व्हायचा. एक लहानसा मुलगा स्वातंत्र्याला पेटलेला प्रभात फेरीत गेला महात्मा गांधींच्या बरोबर, आणि इतरांच्या बरोबर मोठ्यानं ओरडला, वंदे मातरम. इंग्रज पोलिसांनी पकडलं, आपल्या पोलिसांनी नको, इंग्रज पोलिसांनी पकडलं, दंडा उतरला. त्या लहान पोरानं इंग्रज पोलिसाचा दंडा पकडला, आणि त्याच्या मनात निर्माण झालेल्या भावना उत्कटतेनं मांडण्याचा प्रयत्न आमच्या कवींनी केलाय. ऐकूया. साताऱ्यातला कवी आहे, त्यांनी कविता दिली मला. ते लहान पोर त्या इंग्रज पोलिसांना म्हणतोय, काय मारू नका हो तुम्ही मला, मारू नका हो तुम्ही मला, दादा सत्याग्रहात गेला, कुठल्यात ऐतो गावाला, ठाऊक नाही ते मला, म्हणून आलो प्रभात फेरीत राष्ट्रीय गाणी गायाला. मारू नका हो तुम्ही मला. तुम्ही मला मारला तर मी काय करेन? आईला मी सांगेन शब्द.
आईला मी सांगीन सगळं उगीच आम्हाला ग धरील कुणाच्याही वाते गेलं कुणी नाही मग त्यांनी बघ मग धरून नेलं आम्हाला मालू नका हो तुम्ही मला. आणि शेवटचं कडवं आई सांगेल देवाला. मग काय करणार? किती अप्रतिम आहे हो. अभंग नावाचा साताऱ्यातला कवी लिहितोय. आई सांगेल देवाला देवालयातील सगळ्यांना उगीच मानलं ग कोणाला. मग देवाच्या येऊन मानलेलं तुम्हा हाती घेऊन काठीला मानू नका हो तुम्ही मला. उत्कटत आहे. अशी मुलं त्या काळात जन्माला आली म्हणून भारताला स्वातंत्र्य मिळालंय. आम्हाला किंमत नाही कळत त्याची. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आम्ही काय केलं आपल्याला सगळ्यांना माहित आहे. तुमची काय काय करतो सांगतो आपल्या पुरतंच वापरत असाल तर सांगतो. बघा शूटिंग आपल्या पुरतंच वापरणार असेल तर सांगतो. आणि गुवाहाटी काय गोवा काय सगळं चालतंय बघा. खुर्ची करता बघ खुर्ची म्हणजे तरी काय. आमचा कवी मित्रांनी तो खुर्ची म्हणाली टेबलाला आपण दोघं लग्न करू. खुर्ची म्हणाली टेबलाला आपण दोघं लग्न करू. मग टेबल म्हणाला खुर्चीला करू नक्की करू. पण मला एक सांग जो तो येईल तुझ्यावर बसेल तेव्हा मी काय करू. वात्रट ठीक आहे म्हणलं त्याला. आणखीन एखादी ऐकवा की लई बेस वाटतंय. ऐकवतो पिकते तिथे विकत नसते. माडगुळकरांची कविता आहे. मंगेश पाडगावकर पात्र ठिका काय पिकते तिथे विकत नसते. अगदी बरोबर. कुटुंब रंगले काव्यात कार्यक्रम सुरू करून कालच्या 26 जानेवारीला 46 वर्ष झाली हो. पेटाला होतोय ते खुर्चीसारखं वगैरे काहीतरी ऐकवतो म्हणून शासकीय प्रोग्राम मिळत नाहीत मला. रसिका तू रे ईश्वरानुसार. जोपर्यंत रसिक पाठीशी आहे तोपर्यंत घाबरायचं कारण नाही पाहिजे. मग ही परिस्थिती सगळ्या पद्धतीच्या कविता आहेत. 94 साली गेलो होतो लंडनला. पाय ठेवायला जागा नव्हती. एवढं हाऊसफुल हॉल होता. मग इथं बरोबर वाटतं या कवितांचा कार्यक्रम. पिकते तिथे विकत नसते विकते तिथे पिकत नसते. कापड गिरणीच्या मॅनेजरची स्टेनो बघा ना किती कमी कपड्यात असते. एक थोडीशी जडत्व असणारी ऐकवतो वात्रटिका. लक्षपूर्वक ऐका. म्हैस म्हणाली रेड्याला सांगा तुमच्या यमाला. ताबडतोब उचला त्यांनी लज्ज गवळ्याला. लोचडिका नावाचा काव्य प्रकार मराठीत आहे. याचे जनक प्राध्यापक फऊ शिंदे औरंगाबादला देवगिरी महाविद्यालयात काम करत होते. भेटलो. लोचडिका काय भानगड वगैरे काही नाही. वाचडिकेची छोटी बैठ लोचडिका. वैशिष्ट्य राजकीय लोचटपणा ज्यात सांगितलं ती लोचडिका म्हणजे. ठीक आहे म्हणलं ऐकवा भाऊ. मग त्यांनी मला काही लोचडिका ऐकवल्या. एक लोचडिका. भारतात लोकशाही राज्य आहे. लक्षपूर्वक ऐका. लोकशाही राज्य आहे. कोणाचं राज्य म्हणे जनतेचे. आजची परिस्थिती. राज्य म्हणे जनतेचे. जो कधी याचे कधीतरी लोकशाहीचे अन्यथा शाही लोकांचे. म्हणजे ही शब्दांची मजा आहे. मातृभाषेची. लोकशाही राज्यात समाजवाद आहेत आपल्या. एक समाजवाद कोणता. 1-1.5-7 जणांनी वाटून घ्यायचा. भारतीय समाजवाद प्रत्यक्षात घडतं का. धरून चला घडलं. 1-1.5-7 जणांनी वाटून खाल्लं. पण गालावरच्या तिळाचं काय. बघूची लोकनी काय. गालावरचा तीळ तिनं दिला सातांना. गालावरचा तीळ तिनं दिला सातांना. प्रत्येकाचे ओठ तिच्या गालाजवळ जाताना. नाही झाली वादावादी कारण तिचा गाल समाजवादी. लोचडिका म्हणे असे लोक राज्य करतात आपल्यावरती. आम्ही निवडून देतो त्यांना. या बाजूला पाकिस्तान आहे या बाजूला चीन आहे. शेजारी पण शत्रू आहेत. आपली भूमी पातात खालत करत पुढं सरत थकते. आणि आम्ही बांधतोय बेळगाव महाराष्ट्रात का कर्नाटकात. जाणार तिथं बॉर्डरवरती
वस्तुस्थिती अनुभवण्याकरता त्या तिथं गेलं पाहिजे, म्हणजे कळेल. शेजारी आहेत पण शत्रू आहेत ना. भारताची लाथ खाणे हौस त्यांना फार आहे पाकिस्तानांना. भारताची लाथ खाणे हौस त्यांना फार आहे बहलवू प्रत्येक वेळा शेवटी शेजार आहे. लाथाने घातलं बस पाठवली. यांनी एक, त्यांनी दोन, दिल्ली लाहोर बस पाठवल्या. आमचा राजा धर्माधिकारी अचलपूर तुम्हाला जिल्हा अमरावती या ठिकाणचा कवी लिहितो. लई झाला खकाना, खानदेशाचा शब्द आहे दादा. खकाना म्हणजे मिरच्या कुटत असताना उठलेला खाट, त्याला खकाना म्हणतात. लई झाला खकाना, आता साजरं झाला लागते. लाहोर आता बस नाही, रणगाडा झाला लागते. आणि काय कामाचे आहे पाहत्यान, काय कामाचे पक्ष. आग लागली देशाले तरी खुर्चीकडेच लक्ष. कोणी म्हणते गांधी, कोणी म्हणते नेहरू. दुरून दाखवते केसरून, हाती ठेवते गेरू. गांधी टोपी घातल्यानं कोणी गांधी बनत नसते, आणि भागवत उपट्टा टाकल्यानं कोणी साधू बनत नसते. तरी वदळदासाचा देतो तो करून झाला काही. असा तुम्ही किती मोठे, देशापेक्षा नाही सांगण्याची गरज आहे. असा तुम्ही किती मोठे पण देशापेक्षा नाही. भाऊ सगळं कुत्र आपल्या मोहल्ल्यात कोणाला घसू देत नाही हो. अख्ख्या कशा घरामध्ये घुसू देत नाही. परिथ्यांचा बंधुभाव उतू चालला असा यामध्ये वाटण किती बसा. बरं आमच्या जवान पोट्याचे नाटकमध्ये समजून नाही राहिले. आम्ही काश्मीरची चालली विकेट आणि हे क्रिकेट पाहून राहिले. आम्ही खेळाचा शासन तुम्हाला असा मारा सिक्सर, नकाशावरून कायम करा पाकिस्तानचं पिक्चर. उत्कटता अशी असते. भांड्यात पाणी ओतायला लागलो, पाणी काठोकाठ भरलं आणि परत तोटलं की ते ओव्हरफ्लो झालं. हे ओव्हरफ्लो होण्याची क्रिया याला उत्कटता म्हणतात. याला जवळची बोली कोणाची गरज का? पायणावर जवळची नव्हतं लिहाले, नव्हतं वाचायला येत. आमचे बरेच जण उल्लेख करतात निरक्षर होत्या म्हणे. अरे साक्षर होत्या, कसल्या निरक्षर म्हणतात. निरक्षर नव्हत्या त्या, निरक्षर कवयित्री असं म्हणतात. लिहायला येत नाही, वाचायला येत नाही, पण बहिणाबाईंनी कवितेची व्याख्या तयार केली. एम.ए. मराठी कवितेची व्याख्या येत नाही मला. मातृभाषेवरचं प्रेम, अभिजात मातृभाषा. मी कॉमर्सवाला, माझा कवितेचा काय संबंध. मी सायन्सवाला, माझा कवितेचा काय संबंध. असं बोलतात की जन्माला आले ते H2O विभाजन करून जन्माला आले. बहिणाबाईचा संबंध का? लिहायला येत नाही, वाचायला येत नाही, पण बहिणाने कवितेची व्याख्या तयार केली. त्या घरोट्यावरती दळत बसायला. त्या म्हणतात घरोट, आपण म्हणतो जातं. बहिणाबाई विचारतात काय जातं. अरे घरोट बांगा बांबनाचं जातं. कसं घर वाजे त्याले म्हणावा घरोट जातानी म्हणायचं. का नाही म्हणायचं. परत दोन ओळी. अरे जोडता तोडलं त्याले नातं म्हणूनही, आणि ज्याच्यातून येतं पीठ त्याले जातं म्हणून. घर आवाज करतो म्हणून त्याला घरोट म्हणायचं. आणि जाता स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो काय वेगळा सांगितला का दिला. अरे खरोटा तुझ्यातून पडपिठी, तसं माझं गाणं पोटातून येई ओठी. ओठात येतं ते काढून. जीवनातला प्रसंग, उत्कटता कशी असते अशी असते. बहिणाबाई चौधरी, मुलगा सोपानदेव चौधरी, दोघं जण मायलेक एका घरामध्ये राहायचे. शेजारच्या घरामध्ये एक नवीन बाई राहायला आली आपल्या छोट्याशा बाळाला घेऊन. ती बाई आपल्या मुलीला मारायची, मुलगी रडायची. सोपानदेव बरेच दिवस पाहिलं. अस्वस्थ सोपानदेव आईजवळ गेले. आईला विचारतात, ए माय पायते व तू पाय ना, ती छोटीशी पोर पाय ना कशी रडते. तिची माय तिने काऊन मारते. बहिणाबाई म्हणतात, बाप्पा ती तिची माय नाही आत्या म्हणून मारते. आणि माय नाही आत्या म्हणता म्हणता कविता सांगितली हो. श्रेष्ठतम भाषा आपली आहे. सुपरलेटिव्ह डिग्री, श्रेष्ठतम तरतम भाव. कशी श्रेष्ठतम आहे. अनेक अनुभव सांगतो. पैकी ओष्ठव्यंजन, दंत्यव्यंजन, तांदीव्यंजन, कंठव्यंजन लक्षात ठेवण्याकरता D.Ed कॉलेजला कार्यक्रम करायला गेल्यानंतर बघितलं हे लक्षात ठेवण्याकरता D.Ed कॉलेजचे विद्यार्थी चार्ट बनवतात, तरी त्यांच्या लक्षात नाही राहत. माय नाही आत्या म्हणता म्हणता कविता ऐकवतात बहिणाबाई.
श्रेष्ठतम भाषा आपली कशी, माहेर जवळचं आणि सासर लांबचं. माहेरची नावं आणि सासरची नातींची नावं सहज नाही आली. आम्ही 35 मार्काचा अभ्यास करतोय, त्याला मुली काय करायचं? त्यातले 20 मार्क तर शाळाच देते, 15 मार्क बोर्ड देतं. ते मिळवताना आमच्या नाकात दर येतो मातृभाषा. ही परिस्थिती. मग आम्ही फक्त स्टेजवरती म्हणायचं, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. ही ऍक्शन करून कोण म्हणते मी सांगायला. शेवटचं गर्व ऐकत नाही. पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्या घरात हात सोसते मराठी. हे ऐकत नाही. श्रेष्ठतम भाषा आपली आहे. बघा, माहेरची नाती जवळची. उच्चारा ओठाला ओठ भिडल्याशिवाय एकाही नाकाचा उच्चार होत नाही. सासरची नाती लांबची. उच्चारा कुठंच भिडत नाही. मग श्रेष्ठतम भाषा आपली कशी? बघा, माहेर, माय, मावशी, मामा, मामी. ओठाला ओठ भिडल्याशिवाय एकाही नात्याचा उच्चार होत नाही. आत्या, काका कुठंच काही भिडत नाही. माय म्हणता म्हणता होता लागी भिडे. आत्या म्हणता केवढा अंतर पडे. ताता म्हणता ताता माझी जीव आडे. आणि काका म्हणता कशी मांग धडे. जिजी म्हणता मिळ जीवने निवारा. आणि सासू म्हणता गेला तोंडातून वारा. उत्कटता आली असते. अरे रवींद्रराव 2 तास बहिणाबाई ऐकवतो एवढं संकलन. कुणाला ऐकवायचं? वेळ नाही आम्हाला ऐकवायला. ऐकायला वेळ नाही आहे. ते ऐकायला वेळ नाही आहे. गौतमी सांगा, फुल गर्दी. राज्यकर्ते पण आयोजित करतात त्यांचे कार्यक्रम. मातृभाषा हा मस्त बोलायचं. मग श्रेष्ठतम भाषा बहिणाबाईच्या जीवनातला आणखी एक प्रसंग. बहिणाबाई चौधरी शेतावरती गाणी म्हणायच्या, कामं करत गाणी म्हणायच्या. बाजूला एक योगी बसलाय ध्यान करत. त्याच्या ध्यानामध्ये डिस्टर्ब होतोय त्या बहिणाबाईच्या गाण्याचा. आणि म्हणून तो बहिणाबाईला विचारतोय. बहिणाबाई त्याचं उत्तर देती आहे. बहिणाबाईंनी कवितेत सांगितलंय, बसलावं देव ध्यानी कायमधी ही संकट. बसलावं देव ध्यानी कायमधी ही संकट. बाई बंद कर तुझ्या तोंडातली वट. बहिणाबाई लिहिले बरं काय. लिहिले म्हणजे सोपानदेव लिहिलं. सांगितलं बहिणाबाईंनी, बाई बंद कर तुझ्या तोंडातली वट. माझं माहेर माहेर सदा गाणं तुझ्या ओटी. मग माहेरून आली सासर आली कशासाठी? बहिणाबाई उत्तर देतात त्याचं. अरे लागले डोहाळे सांगे शेतातली माती. अरे लागले डोहाळे सांगे शेतातली माती. गाता माहेराचं गाणं लेक येईन रे पोटी. गाता माहेराचं गाणं लेक येईन रे पोटी. दे रे एवढ्या ध्यान ऐक काय मी सांगते. लेकीच्या माहेरासाठी माय सासर. जीवदेवाला झाडाला जन्म म्हणे आला. आणि जवा आलं बोलावं नाही मौत माने गेला. समोर येत नाही. सरळ जीवा तुझं येणं जाणं. जसा घडला मुक्काम त्याले म्हणती रेजीनं. आला सास गेला सास जीवा तुझं रतंतर. अरे जगन मरण एका सासाचं अंतर. कुणाला ऐकवायचे? मुंबईत चढले, बारामतीत उतरले, नाहीशे झाले, संपलं. मग उत्कटता अशी असते. आणि तिसरा गुण सौंदर्य. मला सांगा, म्हणजे भान राहत नाही. भरपूर ऐकवत राहतो. कंटाळा आला की सांगा मला. कंटाळत नाही. नाहीतर म्हणायचा नको देवराज अंतराला पाहू. प्राणा सर्व जाऊ पाही. नको देवराज अंतराला पाहू. प्राणा सर्व असं तुम्ही म्हणण्यापूर्वी मी कार्यक्रम संपवणार निश्चितपणे. तर
सौंदर्य या दृष्टिकोनातून कविता ऐकूया. एक वेगळ्या पद्धतीची कविता. मंदिरात गेलो तर काय काय दिसतं. लक्ष्मीनारायण एका देवळात, राधाकृष्ण एका देवळात, शंकर पार्वती एका देवळात, रामसीता एका देवळात. पण पंढरपूरला गेला तर पोझिशन वेगळी आहे. पांडुरंग एका देवळात आणि रखुमाई दुसऱ्या देवळात. दोघ जण दोन देवळात बसलेले कवींनी पाहिले आणि कवी रखुमाईला विचारायला गेले, काय झालं राघवजी की काय झालं, काय झालं. रखुमाई सांगते, काय सांगायचं आमच्या विठ्ठलरावांचं 1000 वेळा सांगायचं आतापर्यंत. आधी स्वतःचा संसार पहा, नंतर व्यासपीठ. आधी स्वतःचा संसार पहा, नंतर भक्ताचा संसार. ऐकत नाही, उठल्या सुटल्या भक्तांच्या संसारात जाऊन बसतात. मी एकटीनं काय काय करायचं रखुमाई ते विचारतात, पण रखुमाई त्याची उत्तर देते. अशा स्वरूपाची कविता 1982 साली नाशिकमध्ये फिरताना मिळाली होती आणि काही हस्तलिखित स्वरूपात जतन करून ठेवली होती इंदोरमध्ये, महाराष्ट्रात नाही. त्याचे कवी आहेत प्रसिद्ध कीर्तनकार गोविंद स्वामी आपळे. काय म्हणतात, सावळा हमी ऐकू तर कधी काय झालं रुसा गेला. परवाची गोष्ट, लाडक्या लेकराला माझी घेऊन बसले होते. विठ्ठलानं म्हटलं, ऐकलं का, शेजारच्या गिरणीत दळण टाकले घेऊन या. ऐकलं नाही, शेजारच्या गिरणीत दळणाचा डब्बा अन्न झालं नाही, जमी करता वाटते तू केलं. स्त्रीचं बाबा काय केलं जमी करता, की कोण त्या भक्तांच्यातलं विशिष्ट भक्त वाण्याचं होतं. विठ्ठलरावांची भक्ती करत असताना विठ्ठलांना हरभरीचं डाळं चढवलं. विठ्ठलराव शेंड्यावर बसले, आपटले असे म्हणजे मग 4-2 गाणीच दिली तिथं. तो त्यानं विशेष केलं होतं. काही केलं नाही, माझ्याकरता सख्खी बायको होते माझ्याकरता काही नाही केलं, तू काय करता वाटतं ते केलं. काय केलं तू काय करता, तो कोण मेला हा पवित्र झाला. इंजिनियर आलं ना, मातृभाषेवरती, कवितांच्या वरती आणि माझ्यावरती प्रचंड प्रेम आहे. त्यामुळे 1986 सालापासून माझ्याकडे कार्यक्रम वाजवायचे. मुंबईचा कार्यक्रम म्हणजे की पवित्र वाजवायला असतो. सध्या क्लासेस घेतो तबल्याचे, त्यातून वेळ काढून येतो. शांत तबला वाजवतो ना, जरा एक टाळी होईल नाही. जेवण्यासाठी का विमान धरायचं फुटपाथ बसायला. कविता काय सांगायचे कळतं सुंदर शब्दांच्या बरोबर. रवींद्र 15 ऑगस्ट 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि नंतर आम्ही पूर्णपणे इंग्रज आलो. किती इंग्रज आलो, स्वत्व विसरलो. काय सांगायचं, स्वत्व विसरलो. कसं, आमच्या मुलांना सांगतोय पप्पा म्हणायचे, पप्पा म्हण, डॅडी पप्पा. आई नाही म्हणायचं, मम्मी. भांडीवरून शिकवते, राहत मारते, ए मम्मी. कार बंद फिरणारी, आय मॉम. आई गावंढळ आहे. हा, मम्मी कशाला म्हणायचं,
अरे रवींद्र एकदा डिक्शनरी उडून बघून येत मम्मी कशाला म्हणतात ते. किती छान शब्द आहे मातृभाषेत आपल्या. आ ई दोन स्वर एकत्रित येऊन तयार झालेला एकमेव शब्द आ ई. हा आत्मा, ई ईश्वर, आत्मा आणि ईश्वर एक झाले आणि आई शब्द जन्माला. मग परमेश्वर म्हणतो मला आई म्हणा, आई म्हणतो परमेश्वर. कसं ॲडव्होकेट बाबा चव्हाण पुण्याचा कविता लिहितो आईवरची. कशी कोण असते आई? आई उन्हाची सावली, आई सुखाचे नगर. आई उन्हाची सावली, आई सुखाचे नगर, निळ्या आकाशाएवर तिच्या माईचा पदर. आई कुणाचीही असो तिचा सन्मान करावा. अरे रवींद्र फक्त आपली संस्कृती जगाला सांगते. आई कुणाचीही असो तिचा सन्मान करावा, तिनं टाकलेला शब्द फुलासारखा जगावा. आई नावाची वाटते देवालाही नवलाई, विठ्ठलही पंढरीचा म्हणे स्वतःला विठाई. ज्ञानेश्वर माऊली मम्मी नव्हे. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. मेघात अडकली किरणे ती सूर्य सोडवित होता. ती आई होती म्हणून घन व्याकुळ मीही रडलो. त्यावेळी वारा सावध पाचोळा उडवित होता. अंगणात गमले मजला संपले बालपण माझे. खिडकीवर धुकट तेव्हा कंदील एकटा होता. सौंदर्य आहे. कविला काय सांगायचं कळतं. रस निर्माण होतो सुंदर शब्दांच्या. त्या दृष्टिकोनातून काही कविता ऐकल्या जातात आपल्याला. रवींद्र मला बऱ्याच वेळेला काही आमचे मित्र सांगतात, अरे विसरू भाऊ कुठं कविता वगैरे घेऊन टाकलाय. हलकं फुलकं आहे का काही? हलकं फुलकं पैसा कमवशील. हलकं फुलकं आहे तो. पैसाच कमायचा होता तर रिटायर झालो असतो प्राचार्य म्हणून. लाखभर रुपये पेन्शन घेऊन घरात बसलो असतो. पैसाच कमवणं हे नाही. हे लोकांच्यापर्यंत पोचवायचे म्हणून प्राध्यापकाची नोकरी ठेवली आहे. मग हलकं फुलकं काय? वर ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ. हलकं फुलकं. आणि साहित्य आनंददायी असतं. मिळतो की नाही आनंद? राजकारणात साठलाय मळ, त्याची भोगतोय फळ. राजकारण यशवंत देवांची कविता आहे. राजकारणात साठलाय मळ, त्याची भोगतोय फळ. देशाची काळजी करणार गेलं मरून देशासाठी. ढोंगी पुढारी उरलेत आता मानाच्या खुर्चीसाठी. त्यांची चालली या चंगळ, आपण भोगतोय फळ. राजकारणात साठलाय मळ, त्याची भोगतोय फळ. तिसरा गुण सौंदर्य. कवीला काय सांगायचं कळतं सुंदर शब्दांच्या. कवितेची व्याख्या पूर्ण झाली रवींद्र इथं. उत्कट भावनांचा सौंदर्यपूर्ण आविष्कार म्हणजे कविता. विषय खूप मोठा आहे. संत कवी, पंत कवी, तंत कवी, भाव कवी, आधुनिक कवी, मुक्तछंद कवी, दलित कवी, विद्रोही कवी, विडंबन कवी, वैदर्भीय कवी, मारवाडी कवी, खानदेशी कवी आणि मराठवाड्यातले कवी. मग सगळ्या पद्धतीचे कविता कवी आपल्याकडे सांगा संकलित केलेले आहे. आबोरीचं वळे सर तारी अलगो माका घो अलायचा माळी अलगो. कोकणातली लोक दिसतात म्हणून ऐकवतो. मालवणी. आबोरीचं वळे सर तारी अलगो माका घो अलायचा माळी अलगो. फणसाचं गरो कसं गोड लागता, फणसाचं गरो कसं गोड लागता, फणसाचं गरो कसं गोड लागता. खोवात पाहिल कशी वळखता. आबोलीचं वळे सर तारी. मालवणी बोली. अहो या बोली भाषेतली प्रत्येक ठिकाणची मजा काही वेगळी आहे. मग कोणत्याही भाषेवरची कविता, कोणत्याही भाषेतल्या कविता आहेत आपल्याकडं. एक वेगळ्या भाषेतली कविता ऐकू का? ऐकू का? पण फक्त आपल्याकरता ठेवायची का? विनंती आपली. हा वऱ्हाडी बोलीतला ऐकवाचे राव आमचा हा म्हणतोय रवींद्र. वऱ्हाडी बोली म्हणून ऐकवतो. वऱ्हाडी बोलीची पहिली कविता कोणी लिहिली माहिती आहे का रवींद्र? गोरे नावाचे कवी, पांडुरंग स्थापन गोरे नावयाचे. त्यांनी हा काव्य प्रकार पहिल्यांदा लिहिला. वऱ्हाडीची कविता. वऱ्हाडीची कविता महाराष्ट्रात रुजवायचा प्रयत्न केला प्राचार्य देग सोटे यांनी.
आणि महाराष्ट्रातली कविता वराडीतली कविता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली ती विठ्ठल वाघाने. काया मातीत मातीत तिफन चालते, तिफन चालते, तिफन चालते, इज नाचते थैथय ढग ढोल वाजवते, तिफन चालते, तिफन चालते. विठ्ठल वाघाने वराडीतली कविता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली. मग एक कवी मित्र माझा नुकताच गेला, त्याची कविता ऐकूया. डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग नाव त्याचं. काय लिहितो बघा. 15 ऑगस्ट 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतर काय काय घडलं. लय झालं खाताना आता साजरं झाला लागते ही कविता जशी होती ती लिहिणारा कवी मिर्झा रफी अहमद बेग, तशी ही कविता लिहिणारा कवी डॉक्टर नाही उलट झालं, राजा धर्माधिकारीची ती कविता आणि ही मिर्झा रफी अहमद बेगची कविता. मिर्झा रफी अहमद बेग नको जरा वेगळ्या पद्धतीची कविता लिहिली आहे. राजाचीच घेते कविता, राजा धर्माधिकारीची. सुरुवातीची कवितेची मला आठवण नाही तरी अजून म्हणतो हा मुलगी सुद्धा कामाला येते. लय झाला खाताना आता साजरं झाला लागते, ते लाहोरला आता झालं ते. ठीक आहे तर दुसरी गोष्ट हा हा मारुती माहिती का हा शनिवार आहे. मारुती माहिती का मारुती? हा चांगला माहिती आहे. कोण मारुती? हनुमान. कोण हनुमान? हनुमान हनुमान कोण? 3 बेवडे होते. 3 बेवडे दारू प्यायला बसले. काय रे पाहिजे बे असा गुरु गुरु यांना बे दारू आपण दोघं पिऊ दारू. थोडीशी घेतली का पोपटावानी बोल आणि थोडी घेतली का वाघावानी राखा. थोडी थोडी करता करता भरली होते आणि भरली झाल्यावर तर मग घरा बांधलेले होते. हे 3 बेवडे दारू प्यायला बसले. त्यांच्यात भांडण सुरू झालं. भांडणाचा शेवट इथं आला. हनुमान कोणाचा? प्रत्येक जण म्हणे आमचा. पहिला हिंदू हनुमान आमचा आहे. कसा? राम भक्त हनुमान. राम हिंदूंचा, हनुमान हिंदूंचा आमचा. दुसरा मुस्लिम हनुमान आमचा आहे. कसा? रहिमान, सुलेमान, मुसलमान, हनुमान. कोणाचा? अरे होय म्हणे तुमचाच. तिसरा होता सरदारजी. हनुमान आमचा आहे. कसा? साधी गोष्ट आहे म्हणे, दुसऱ्याच्या बायको करता स्वतःच्या शेपटाने आग लावली. दुसऱ्याच्या बायको करता स्वतःच्या शेपटाने आग लावली आणि तिसऱ्याची लंका जाळली. हे करणारा कोण असन? सरदारजीच असला पाहिजे. असा हा हनुमान. रामाच्या नोकरीचा कंटाळा आला म्हणून राजीनामा देऊन कवी मिळाला. तशी गो आपलं कविता आहे पण कोणती ऐकवतो इथं ऐकवायला हरकत नाही असं वाटतं म्हणून ऐकवतो. यापूर्वी विलासराव देशमुखांना ऐकवली. विलासराव देशमुख आणि विलास मुत्तेमवार पहिल्या ओळीत बसले होते त्यांना ऐकवली ती कविता. ऐकूया कविता. हनुमानाची नोकरी. रामाच्या नोकरीचा कंटाळा आलेला मारुती ज्याच्याकडं कवीकडे आला आणि कवीला नोकरी मागतोय. एक एक कारण सांगून नाकारतोय. अशा पद्धतीची तयारी झाली कविता. हनुमानाची नोकरी. खोटं नाही सांगत भाऊ, खरंच सांगतो पुढे. आणि काल रात्री हनुमानजी घरी माया आले. खोटं नाही सांगत भाऊ, खरंच सांगतो तुले. काल रात्री हनुमानजी घरी माया आले. रात्री हातातली गदा पकडून राहतो. देव बसला खांद्यावर का त्याही हेंडवत राहतो. रामाच्या नोकरीचा कंटाळा मध्ये आला तर राजीनामा देऊन म्हणलं भारतामध्ये चला. महाकाली भेवराजा बिलकुल नको धरू. सांग बरं भारतामध्ये नोकरी कोणती करू? म्या म्हणलं तेव्हा इथं लय कठीण दिसते. कारण लग्गा असल्याबिगर भारतात नोकरी भेटत नसते. लग्गा असल्याबिगर भारतात नोकरी भेटत नसते. आता बेकारीचा भत्ता तर मीच खाऊन राहिलो आणि नोकरीसाठी हिंदू पाहण्या कसा व्हायलो. बरं तेव्हा टायपिंग तुला येत नाही. मारुतीला टायपिंग तुला येत नाही. डिप्लोमा बी नाही.
नाहीतर बेडेकरांच्याकडे नोकरीला अर्ज केला असता. टायपिंग तुला येत नाही, डिप्लोमा बी नाही, कोण्या आमदाराचा तू नातेवाईक पण नाही, पण सरकारी नोकरीत बी कोशिश नाही फसन, कारण एम्प्लॉयमेंटचं कार्ड तो काढलेला नसन. बरं देवा, तू ब्रह्मचारी असल्याच्या अधिक मुश्किल वाटते. तू ब्रह्मचारी असल्याच्या अधिक मुश्किल वाटते, कारण भारतात पहिले बाईवर निष्ठा ठेवा लागते. म्हणून म्हणलं देवा, सोडा नोकरीचे फंदे, तपत नसन तर सांगून देतो 2 नंबरचे धंदे. धट्टेकट्टे हा तुम्ही गोष्ट ऐका देवा, दुकान देशी दारूचं पे धडक लावा. गल्ल्यावर तर बसा तुम्ही, खोटं नाही सांगत, एकही पोलीसवाला हप्ता नाही मागत. धंदे गिंदे सांगू नको, नोकरी मध्ये सांग, माय आम्हाला जोगती आता जागा मध्ये सांग. मग मला देवा तुम्ही विचार करा असा का महाराष्ट्राच्या राजकारणात जाऊन तुम्ही त्याचा खाते वाटत चालूच आहे, तो फायदा होईल. मंत्र्याची जागा तर नक्कीच भेटून जाईल. देव म्हणे मंत्र्याचं काय काम असते, म्हणलं महाराष्ट्रातल्या मंत्र्याचे काहीच काम नसते. खोटं बोलणं जमलं का सारं काम भागते. कधी कधी विधानसभेत मुंडी हरवा लागते. खोटं बोलणं जमलं का सारं काम भागते, कधी कधी विधानसभेत मुंडी हरवा लागते. मुंडी हरवा लागते तर जमत नाही, मग दुसरी कोणती नोकरी असेल तर सांगते झाडाने. मग म्हणलं तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री व्हा, शेवटची नोकरी. हे ऐकवलं होतं विलासराव. मग म्हणलं देवा तुम्ही मुख्यमंत्री व्हा, 5 वर्ष इमानानं दौरे काढत राहा. 2 अर्थ, विमानानं आणि इमानदारी. मग म्हणलं देवा तुम्ही मुख्यमंत्री व्हा आणि 5 वर्ष इमानानं दौरे काढत राहा. देव म्हणे राजा ही गोष्ट मध्ये पटली, माह्या मना जोगती आता जागा मध्ये भेटली, मस्त म्हणे रेशमाची लंगोट घेतो शून. मुख्यमंत्री झालो काय चेष्टा आहे काय. मस्त म्हणे रेशमाची लंगोट घेतो शून आणि चांदीची गदेवर नक्षी घेतो लावून. आम्हाला लंगोटांना काम नाही जमन, खादीचं धोतर रोज घाला लागल. म्हणलं लंगोटांना काम नाही जमन, खादीचं धोतर रोज घाला लागन. देव म्हणा शेपटाचं कसं घाला लागन. मुख्यमंत्री झाल्यानंतर शेपूट झाका लागन. देव म्हणा शेपटाचं कसं करायला लागन, मुख्यमंत्री झाल्यानंतर शेपूट झाका लागन. तर शेपूट गिपूट झाकू नको, त्यानंच काम भागते. शेपूट गिपूट झाकू नको, त्यानंच काम भागते. दर हप्त्यात दिल्ली जाऊन शेपूट हलवा लागते. देव म्हणे याच्या परिश्रमा घरी वापस चालवला जातो, मेहनतीच्या भाकरीला सुखानं मी खातो असं म्हणून देव परत केलं. ती मुद्दाम करू तेवढ्या करता ऐकवली की पुढं मला या लोकांनी काही धरपकड केली तर आपण सोडवायला तर या नको आहे मला बरं का. असं ऐकवायचं नाही. यांचं फक्त गोडवे घ्यायचे म्हणजे मग चांगला नाही. मी न माझ्या अहो न कुठाला वेगळा ऋतू मानतो, तू मला अहो आला मी तुला अहो आलो मान. हे चाललंय सगळीकडे. तर कोणत्या विषयावरती कविता आपल्याकडे. तंबाखू कवितेचा विषय आहे का. तंबाखूचे 3 प्रकार, फुंके फुंके शिंके. अजब गुणाची वनस्पती ही सगळ्यांनी घावी आणि तंबाखूची रसाळ पोथी गातो ऐकावी. माडगुळकर लिहितात पंढरपूरचा विठ्ठल ठेवी कमरेवर हात. पंढरपूरचा विठ्ठल ठेवी कमरेवर हाता, तंबाखूचे झाड केवढे सांगे ते जगता. हो कमरे इतकी उंची त्याची जाणून घ्यावी. तंबाखूच्या झाडाची उंची कमरे इतकी आहे हे सांगण्याकरता पंढरीचा पांडुरंग योगी 28 विटेवर उभा. कोणत्या विषयावरती कविता. हातीबाया कुंकू लावत नाही, टिकली कधीही टिकत नाही. नाव टिकली अखंड पाकिट पर्स मध्ये ठेवावं लागतं, कधी पडेल आणि काढून लावायला लागेल सांगता येत नाही. नाव टिकली. टिकलीवरती सुद्धा कविता आहेत आपल्याकडे. डॉक्टर हेडा नावाचा कवी अकोल्यात भेटला होता. त्याने मला कविता दिली काय, जेव्हापासून कुंकवाच्या जागी टिकल्या आल्या तेव्हापासून घरांच्या भिंती ही सौभाग्यवती झाल्या. कोणत्या विषयाची कविता आहे. पाप पुण्य जय करशील जगती, चित्रगुप्त मागेल पावती. पापाई तुके मापो तुनी जे केले ते तसे भरा. तू जपून टाक पाऊल जरा, जीवनात या मुसाफिरा. बाळ कोल्हटकर कमीत कमी शब्द जास्तीत जास्त. गागर में सागर एखादी हिंदी ऐकवा की. बचपन में बताते हैं यही धाम सत्य है. चौपाई म्हणतात त्याला.
बचपन में बताते हैं यही धाम सत्य है, यौवन में बताते हैं अर्थ काम सत्य है। जब राम निकल जाते हैं इस तन की अयोध्या से, जब राम निकल जाते हैं इस तन की अयोध्या से, तब लोग बताते हैं राम नाम सत्य है। तब तक कोई नहीं बताता, कमीत कमी शब्द जास्तीत जास्त आहे. कोणत्या विषयावरती कविता आपल्याकडे? एखादं कुटकाव्य ऐकवा गेलं, कुटकाव्य ऐकवतो. माझ्या एका प्राध्यापकांना 4 ओळी ऐकवल्या, अर्थ जाणार का न सांगतो, ऐकवा. अलिकुल वहनाचे वहनानी तो होती, शशीधर वहनाने लोटली मार्गबंदी, नदीपती रिपुजाचा तात भंगून गेला, रवी सुत मही संगे फार दुःखीत झाला. अर्थ सांगा. मला नाही सांगतात, तुम्ही सांगा. तर त्यांनी मला याचा अर्थ समजावून सांगितला. आली म्हणजे भोंगा, आली कुल वहनाचे, आली कुल भोंग्याचं कुळ, कमळ वाहन, कमळ कमळाचं वाहन पाणी, आणि इथं होती एक बाई पाणी आणत होती. शशीधर वहनाने, शशीचंद्र तुरुधर धारण करणारा शंकर त्याचं वाहन नंदी, लोटली मार्गपंथी, नंदी बैलानं तिला धक्का मारला. आणि मग नदीपती रिपुजाचा, नदीचा पती सागर, त्याचा रिपू शत्रू अगस्त्य ऋषी, त्याचा तात बाप माठ भंगून गेला, माठ फुटला. आणि रविसुत मही संगे, रविसुत कर्ण, कर्ण म्हणजे कान, मही संगे पृथ्वी बरोबर फार दुःखित झाला. 4 ओळींचा अर्थ. एक बाई डोक्यावरून माठातनं पाणी आणत होती, नंदी बैलानं तिला धक्का मारला, बाई पडली, माठ फुटला आणि कानाला इजा झाली. काहीही अर्थ नसलेल्या 4 ओळी. आठवली काव्य किंवा कुट काव्य म्हणतात त्याला. वामन पंडितांची कविता. अहो मराठीत खूप मजा आहे, पण आम्ही आम्हाला अभ्यासच नको करायला. लावणी म्हणजे काही आम्हाला माहितीच नाही आहे. त्यामुळे नटराजवाड्यांचं भाव्य वाटेल त्या गोष्टी त्यांनी लावणी म्हणून खपवल्या. लावणी कशी असते आम्ही जाणूनच घेतलं नाही. ममा धोंडांचं पुस्तक अभ्यासलं की कळतं मराठी लावणी काय आहे. आता प्रत्येक प्रकार आहे हो मातृभाषेतला आपल्या, आणि श्रेष्ठतम भाषा आहे आपली. मग उगाच आहे काय? सवाल जवाब नावाचा काव्य प्रकार. सवाल जवाब मातृभाषेत आहे आपल्या. नारी उदरी जन्म लाभतो निसर्गाची ही सहज कला, आणि पुरुषा पोटी गर्भ राहिला गुढ करून सांग मला. या सवालाचं उत्तर द्यायचं असेल तर त्याला हिंदुस्थानची संस्कृती माहिती पाहिजे. कच्छ शुक्राचार्य देवयांची कथा जर त्याला माहिती नसेल तर कोणत्या पुरुषाच्या पोटात गर्भ बांधला होता याचं उत्तर देताच येणार नाही. हा अभ्यास करत नाहीत, फक्त प्रेमकाव्य लिहितात. सवाल जवाब लिहिता येत नाही ही परिस्थिती आहे. आमचा एक कवी मित्र मिळाला पुण्याला, त्यांनी सवाल जवाब एक सवाल टाकला आणि उत्तर पण दिलं. काय अप्रतिम आहे बघा. आकाशामध्ये ढग आले आणि ढगाबरोबर वीज पण आली. वीज आणि ढग या दोघांच्यातलं नातं काय हा प्रश्न. वीज आणि ढग या दोघांच्यातलं नातं काय प्रश्न. उत्तर दिलंय वसुदेवाची 6 बालक दुष्ट कंसानं बदलीर, पुढला वेळी देवकीला मला सुंदर कन्या झाली र. तिला मारण्यासाठी त्यानं गरगर गरगर फिरवली, त्याच वेळी ती वीज होऊन क्षणात गगनाला गेली. अशा आभागी आई पोटी कृष्णदेव बघा अवतरला, आणि भेट बहिणीची घेण्यासाठी जीव तयाचा तळमळला. मेघरूपानं कृष्ण सावळा बहीण शोधे आकाशी, आणि भाऊ विजेपरी त्या दोघांची भेट घडत असे दरवर्षी. बहीण मोठी वात्सल्याने जवळी घेते भावाला, आणि इंद्रधनुची भेट आगळी भाऊ देई बहिणीला. बहीण गेल्यावरती नभाच्या आसू येती डोळ्याला, आणि त्या धारांनी धरतीवरती सागरही खारट झाला. काय कल्पना शक्य आहे. हे मातृभाषेचं वैशिष्ट्य आहे. ज्यांना देखेला मी ते देखे कवी. आपल्या मातृभाषेचं वैशिष्ट्य आहे. कोणत्या विषयावरती कविता आहे. एका कवित्रीने मला विचारलं, विसुभाऊ रामावर कविता आहे का? आहे. लक्ष्मण आहे, भरत आहे, शत्रुघ्न आहे, कौसल्या आहे, कैकेयी आहे, रावण नाहीये. मी लिहिली. नाव सुमन भडके, दादरला राहतात, आता ठाण्याला राहतात. 90च्या आसपास वय. अप्रतिम लिहितात तो. त्यांची एक कविता ऐकून आता दिदींच्याकरता गेलं.
दिदीच्या बरोबर गेलो होतो सांगलीला. एक कविता, कोकिळा म्हणते लता मला सारे ग शिको, त्यांची कविता बरं का. कोकिळा म्हणते लता मला सारे ग शिको, माझ्या कुहू कुहू मध्ये तुझं एक गण बसव. ही कविता लिहिणाऱ्या कवयित्री यांनी मला कविता दिली रावणावरती. रावणाकडे जेव्हा यायचे पाहुणे 10 तोंडांनी या म्हणे. रावणाचे जेवण साराचे थाटात, 100 पदार्थ 10 ताटात. जेवल्यावर त्याला लागायची डुबकी, गादी एवढ्या उशीवर टेकायचं डोकी. एका डोक्याला एक उशी 10 डोक्यानं गादी पाहिजे. गादी एवढ्या उशीवर टेकायचा डोकी. रावण घुरघुर घोरायचा, वाघ रावणात घाबरायचा. अहो चालण्यात त्याच्या असा दणका, डगडग डगडग घालायची लंका. बरं रावणाला जेव्हा राग येईल 20 डोळे वटाळून पाहिजे. 20 डोळ्याची कल्पना गदी माडगूळकरांनी मांडली होती गीतरामानं. विरूपदा हरी शोधपणा घाटी राष्ट्रवादीची होती, सूर हे त्याचा लंगावती. इथं 20 डोळ्याची कल्पना मांडली होती. त्यानंतर इथं मांडली 20 डोळे वटाळून पाहिजे. पण असा रावण भित्रा होता. कसा भित्रा होता? हॅट्रिक पाय धरले त्या कवयित्रीचे, म्हणजे काय कल्पना शक्ती आहे. असा रावण भित्रा होता. कसा भित्रा होता? तर स्वतःच्या सावलीला रावण भ्यायचा, स्वतःच्या सावलीला रावण भ्यायचा आणि राम राम मंत्र मनात म्हणायचा. न देखे रवी ते देखे कवी. ताकद आहे कवीची, येण्या गावण्याचं काम नाही आहे. मग अशा सगळ्या पद्धतीच्या कविता ऐकत असताना रसिक छान बसलेली असतात. देशभक्तीपर काव्याकडे घेऊन चाललो. जांभळी सुरू होते. नकोय आम्हाला देशभक्ती. अरे म्हणू देत ना ते मोदी, स्वराज्य सुराज्य झालं पाहिजे म्हणू देत. काय करायचं आम्हाला घेऊन? जबाबदारी आपली नाही आहे का? पारतंत्र्यात होता भारत देश, अनेकांनी बलिदान केलं आणि अनेकांच्या बलिदानातून भारताला स्वातंत्र्य मिळालं. आमच्या लक्षात नाही येत आहे. काय करायचं आम्हाला इंग्लंडचा इतिहास घेऊन? स्वातंत्र्याचा इतिहास आम्हाला शिकवला गेला पाहिजे. गडकिल्ल्यांचा इतिहास आम्हाला शिकवला गेला पाहिजे. तो शिकवला जात नाही, कारण हे शिकवायचंच नाही आम्हाला. हे आम्हाला शिकवायचं नाही आहे. गेला रक्तिमाज ध्वजासजांनी जे धारातीर्थी पडले आपल्या मातृभाषेला स्वतंत्र करून घेण्याकरता, मातृभूमीला स्वतंत्र करून घेण्याकरता, त्यांची काय परिस्थिती? हिला रक्तिमा ध्वजासजांनी आज त्यांच्या अश्रूनयनी व्यथित आहे पुण्य महात्मा, स्वर्गातील हर एक हुतात्मा. का व्यथित आहे? असे येथे कोणी दुःशासन आणि असावे श्रीरामाचे इथे प्रशासन, शत्रूच्याही समेसे येथे मिळेल अभयाचे आश्वासन. नंदकुमार पुरोहित इथं पुण्याचे. अशा कालच्या आणा भाका आज पातळा प्रसंग भाका, आज आमच्या सुना बायका भर रस्त्यातून घाबरलेल्या वाचविण्या सौभाग्य कपाळी. कारण जगाच्या नेतृत्वाची आशा होती, मानवतेच्या मातृत्वाची भाषा होती, शांतीची उडविले कबुतरे दिशा दिशातून, आज आमच्या खिशा खिशातून हिंसक शस्त्रे. आम्हीच आमच्या मातांची खेळतोय वस्त्रे. कसे विसरलो नानकजींची उज्ज्वल गाथा, कसे विसरलो दिने इलाही सर्व धर्म समभावी पंथा. चला मनाची उघडू दारे आणि खुदाचे होऊ प्यारे, एक दिलाने पुन्हा घोषवू आम्ही भारतवासी सारे. हे सांगण्याची गरज आहे. हे सांगितलं जात नाही. स्वातंत्र्य कसं मिळालं हेच माहीत नाहीये. ते तरुणांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. त्यांना हे सांगितलं पाहिजे. रक्ताविरज स्वतंत्र आम्ही, म्हणायचे तर म्हणोत कोणी, म्हणावे तया डोळे उघडून काय पहा घडले. भारता सत्य कधी न लपले, विसरून गेला का सत्तावन, वासुदेव फडक्यांचे एडन. अंदमानच्या खिलक्यावरचे रक्ताचे पिकले, भारता सत्य कधी न लपले. लाल बाल अनपाल विसरला, बाग विसरला जलियनवाला. भगत सिंग सुखदेव राजगुरु फासावर हसले, भारता सत्य कधी न लपले.
ते सत्य तरुणांना सांगण्याची गरज आहे. हे तरुणांच्यापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. त्याकरता स्वतंत्र कार्यक्रम तयार केलेला आहे, युवा स्पेशल. जननी जन्मभूमी स्वर्ग से महान है यासारख्या कविता त्यात घेतल्या आहेत. मंदिर उभविणे हेच आमुचे शील, असू आम्ही सुखाने पत्थर पायातील. आपली भूमी कशी आहे? मस्तक पर हिमराज विराजे, उन्नत माथा माता का, चरणा दोहा विशाल सागर, देश यही सुंदरता का, हरियाली साड़ी पहनी वा, गीत तुम्हारे गाए हम, वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम, भारत वंदे मातरम, जय भारत वंदे मातरम. अशा कवितांची निवड केली आहे युवा स्पेशलसाठी. आणि शेवटी या मुद्द्यापर्यंत घेऊन जातोय की बाळांनो, मिळालेलं स्वातंत्र्य आपण टिकवायचंय, स्वराज्य सुराज्य करायचंय. त्याकरता चला हातात हात घालून, हृदयास हृदय जोडून, ऐक्याचा मंत्र जपून साने गुरुजींचं बलशाली भारत हे स्वप्न आपण साकार करायचे. करूया असं त्या विद्यापीठात कार्यक्रम निर्णय करतोय. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्यासाठी तयार केलेला कार्यक्रम आहे. जर कोणाला आयोजित करता आला तर करा, पोचलं पाहिजे. मी करतोय, साथ द्या. आता शिवाजी विद्यापीठात करून आलो, अमरावती विद्यापीठात गेल्या वर्षी जाऊन आलो. रेडेकर आयुर्वेद महाविद्यालय गडहिंग्लज या ठिकाणी कार्यक्रम करून आलो. हे पोचलं पाहिजे हो. आणि हे पोचवायचं असेल तर आपलं सहकार्य पाहिजे. सांगा कॉलेजेसना कार्यक्रम आयोजित करा, काहीतरी कार्यक्रम आयोजित करतातच ना, मग करा ना हे आयोजित. एवढं तरी झालं. कार्यक्रम ज्यांनी अनुभवलाय, त्यांनी अनुभवलेल्या रसिकांनी कार्यक्रम सुचवायचं काम जरी केलं तरी शिकार झालं. तेवढीच सेवा. आणि खरंच सांगतो, आपण 2 वर्ष काम करणार आहे. माझी पोरगी मला करू देणार नाही. तिने आधी सांगितले, बाबा 75व्या वर्षानंतर कार्यक्रम करायचे नाही, मी आई सांभाळायला. असं त्या जावळी पण बसत आहे. दोघी डॉक्टर आहेत, दोघी डॉक्टर आहेत. 75व्या वर्षानंतर करायचं नाही, दोघांनी स्ट्रिक्टली सांगितलं मला. एखादा कार्यक्रम झाला तर करूया, ठीक आहे, आनंद मिळवण्याकरता. पण असे कार्यक्रम करू नका असं सांगितले तुम्हाला. तर तोपर्यंत तरी निदान हे पोहोचवण्याकरता सहकार्य करा. एवढं जरी झालं तरी शिकार झालं. बरं, मग अशी पाठांतराचा मुद्दा सांगितला होता. 45 तास खरंच ऐकवतो, खत देत आहे खरंच. जेका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्ड्समध्ये नोंदणी झालेली आपल्या कार्यक्रमाची ती लॉंगेस्ट पोएट्री खरंच आहे. आणि प्रचंड भांडार आहे. आत्ता जरा चाललंय असं की प्रत्येक कवीच्या अक्षरात माझ्याकडे ज्या कविता आहेत त्या संकलित कवितांच्या काही करता आलं तर होतं. 46 वयाचं मोठं भांडार आहे. 46 वया आहेत, वया फार मोठं भांडार आहे. आणि हे कोणाकडेही नाही, फक्त हस्ताक्षर घेतात आणि प्रदर्शन बनवतात. माझ्याकडे अखंड कविता कवीच्या अक्षरात आहे. बघूया काय करते, करणार. गिनीज बुकचा रेकॉर्ड तर थोडक्यात उपयोग मला. गिनीज बुकला सांगितलं तर 7 दिवसात 21 प्रयोग करा. 21 प्रयोग रेकॉर्ड आहे अमेरिकन एकपातळीचं. ते मोडा, मोडतो. मग 1 तासाचा 1 प्रयोग याप्रमाणे 7 दिवसात 21 प्रयोगाचा रेकॉर्ड आहे. ते मोडतो म्हणलं किती करणार, 7 दिवसात 28 प्रयोग करतो. मंजुरी मिळाली झाली. नंतर उत्तराला 28 हॉल पाहिजे, वेल इक्विपड. मुंबईत कुठणार ना हो. मग नाशिकला माझ्या एका मित्रांना हॉलची व्यवस्था केली. आदिवासी आश्रमशाळांचे 28 हॉल फायनल केले. त्याकरता आर्किटेक्टला घेऊन फिरलो. 28 हॉलचं लोकेशन काढलं. 28 हॉलचे फोटोग्राफ काढले, मंजुरीला दिले, मंजूर होऊन आले आणि कार्यक्रम सुरू करायचा. लॉकडाऊन लागलं.
काही गोष्टी व्हायच्या असतात त्याच वेळेला होतात. ते तुमच्या हातात पण आहे, माझ्याही हातात पण आहे. तर देशभक्तीपर काव्याने कार्यक्रमाची सांगता करायची. असा हा कार्यक्रम आज इथं खास या व्यासपीठच्या माध्यमातून सादर करण्याची संधी दिली याबद्दल पुनरपी सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. मी परत एकदा सांगतो, घरगुती बैठक करतो. जर कुठंच ऐकवलं येत नाही ते तुमच्यासमोर नको कधी. असे गर्दी तशीच असली की काय सांगावं हो, मानधन द्या ना कमी. पण घरगुती फक्त सहा कलेक्टर एकत्रित आले होते फॅमिलीसह, कुठं नागोठण्याला. आणि 6 कलेक्टरांच्या फॅमिलीज म्हणजे 24 माणसं होती. आणि या 24 माणसांच्या समोर 5.5 तास कार्यक्रम केला. गर्दी पाहिजे, गर्दी लोक पाहिजे. पण त्या विषय जसे पाहिजे तशा कविता आहेत ना आपल्याकडे. मग भाऊसाहेब पाटणकरांनी अप्रतिम काव्य लिहिलं, पण फक्त दर्जेदारच लिहिलं असं नाही. पण सगळं लिहित असताना दर्जा आपला सोडला नाही, हे महत्वाचं आहे. त्यांनी लिहिलेल्या 2 ओळी, लागला धक्का तिचा जोरात पण होता माऊ. ती म्हणाली सॉरी मला, मी म्हणाले थँक्यू. ही कविता भाऊसाहेबांनी लिहिली आहे. मग सगळ्या पद्धतीच्या कविता आहेत. पण भाऊसाहेब गायकवाडचे झाले एक उदाहरण म्हणून दाखवतो, म्हणून सांगतो. बघा, भाऊसाहेब म्हणायचे ही बुद्धिवादी लोकांची कविता आहे, सर्वसामान्यांची नाही आहे ना. कशी तर त्यांनी मला एक सांगितलं, अनेक शेरपैकी एक शेर असं सांगितलं. एखादी स्त्री, एखादी महिला सगळे केस एकत्रित बांधते त्यावेळेला ती वेणी असते. काय असते? ती वेणी असते. त्यातला एकच केस सुटता येतो त्यावेळेला तो केस होतो. लिंगच बदलतं आहे ना जगत. वेणी नव्हे तो केस आहे एक वेणीचा तुझ्या. सांग मग त्या का नसावी ओढ गालाची तुझ्या. हे समजणारे रसिक असतील तर माताला मजा यायची हो. नाहीतर मग काय, मंदिर वा बलीच्या लाईन लागलेली, शोधात नोकरीच्या लाईन लागलेली, त्रासून प्रेयसीला भेटावय असं गेलो, दारात हयतीच्या लाईन लागली. हेही ऐकवत येतं. मग बलशाली भारत हे स्वप्न सांगत असताना फक्त हेच नाही तर हे पण सांगायचे. आणि मिळालेलं स्वातंत्र्य टिकवण्याकरता देशभक्तीपर भारत हो गो, बलसागर भारत हो गो, जनसेवे जीवन कार्यक्रमासाठी म्हणून लाऊडस्पीकरची व्यवस्था सांगितली, त्याबद्दल लाऊडस्पीकरवाल्यांना धन्यवाद. अर्थात त्यांचे सेवकच असतील त्यांना धन्यवाद. कार्यक्रमासाठी सर्व व्यवस्था ज्यांनी केली, जे खुर्च्या मांडल्यापासून स्टेजची व्यवस्था करण्यापर्यंत ज्यांचं सहकार्य लाभलं त्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही दिवसभर फक्त भाकरी मराठी कविता ऐकण्याकरता इथे एकत्रित आला.
ठीक आहे 50 वर्ष झाली, पण मराठी कविता अनुभवण्यात तुम्ही याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. तुम्ही उदार आश्रय दिला म्हणूनही कला तुम्हाला दिसली, जोवर तुमची कृपा तो वरिमान आम्हाला दिसली. मनपूर्वक धन्यवाद. सगळे शिक्षक आपल्या समोर असायचे आणि स्टेजवरती अचानकपणे आपल्या यायचे, हातात माईक घ्यायचे आणि माईकचा ताबा घेऊन सर्वांना म्हणायचे सावधान, की आपण सावधान म्हणून उभारायचो, हात जोडून उभारायचो आणि एका सुरात एका तालात म्हणायचो वंदे मातरम वंदे मातरम सुजलाम सुफलाम वरद शीतलाम सस्यश्यामलाम मातरम वंदे मातरम वंदे मातरम शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी फुल्लकुसुमित द्रुमदलशोभिनी सुवासिनी सुमधुरभाषिणी सुखदां वरदां मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं. भारत माता की जय. एकत्र घोषणा द्यायची आहे. वंदे मातरम. वंदे मातरम. आवाज मोठा येऊ दे. वंदे मातरम. वंदे मातरम. धन्यवाद धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांचे सुद्धा. एकच सूचना देते की वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झाले या वर्षीच, आणि त्या निमित्ताने वंदे मातरम हा विशेष विभाग केलेला आपल्या गिरगावातल्या स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान आयोजित जी स्वागत यात्रा आता पुढच्या आपल्या पाडव्याला होणार आहे, या संस्थेतर्फेच आम्ही चैत्र स्वागत नावाचा विशेषांक प्रकाशित करतो. तो बाहेर आपल्यासाठी उपलब्ध आहे आणि त्या वंदे मातरम या गीताचं विशेष वैशिष्ट्य सांगणारा एक विभाग केला गेलाय. या निमित्ताने आपण तो अवश्य पाहावा, विकत घ्यावा. निदान या निमित्ताने एक मराठी भाषेचं ऋण म्हणून तरी, जसं हे कवितांचं धन आहे, अनेक कविता त्याच्यात आहेत, अनेक मान्यवरांचे लेख आहेत, आपण अवश्य पाहावा ही विनंती करते. आणि एक आमच्या सगळ्यांच्याकडनं एक प्रार्थना करते की हा जो गिनीस रेकॉर्ड आहे तो अवश्य पूर्ण व्हावा अशी गणरायाकडे प्रार्थना ताई. 75वं वर्ष हा अमृत योग आहे, प्रत्येकाच्या आयुष्यातलं अमृत मिळतं अशी ती 75 असते. या 75च्या निमित्ताने सर आपल्याकडनं गिनीस रेकॉर्ड अवश्य व्हावा अशी सगळ्यांच्या वतीने खूप मनपूर्वक प्रार्थना करते आणि आजचा कार्यक्रम संपला असं इथे खूप खूप धन्यवाद.